कशी वापरायची ती पण एक चांगल्या प्रकारे तुम्हाला वापरता येते, लक्षात घ्या. आयडीएम वाली. ओके, आयडीएम इंडिकेटर काय दाखवतोय सांगा तुम्हाला? हॅलो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ऑर्डर ब्लॉक, चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतोय. आयडीएम इंडिकेटर तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करून देते, लक्षात घ्या. स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्हाला करून देते, बरोबर ना? हो सर. हा, मग त्याच्यासाठी तुम्हाला आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग तर करायला पाहिजे ना पहिल्यांदा. हो. आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही ट्रेड घेऊ शकता किंवा प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. ओके, मग आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग काय असतं? लिक्विडिटी नावाचा एक प्रकार असतो, लक्षात घ्या. ओके, म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो. बाकीचे जे लोक असतात ते स्ट्रक्चर मॅपिंग अशा पद्धतीने करतात, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, नंतर इथून मार्केट खाली आल्यानंतर इथं जाते खाली, बरोबर आहे. मग या केसमध्ये हे रिटेलर असतात, रिटेलर इथं त्यांच्यासाठी हायर हाय झालेला असतो आणि ह्याच्या खाली इथे हायर हाय झाला असतो, इथे हायर लो झाला असतो त्यांच्यासाठी, बरोबर आहे ना? हे रिटेलर आहेत. बरोबर. रिटेलर अशा पद्धतीने मॅपिंग करतात. इथे हायर हाय झालाय, इथे हायर लो झालाय, त्याच्यानंतर ना हा लो आहे, ह्या लोच्या खाली गेलं. मग बघा इथे रिटेलर साठी इथे बीओएस झालेला असतो, बरोबर आहे का? आणि इथे पण त्याच्यासाठी बीओएस झाला असतो आणि इथे त्याच्यासाठी काय होतं? चेंज ऑफ कॅरेक्टर होतो, बरोबर ना? बरोबर. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर त्याला वाटतं की आपण सेलिंग सेंटला एंट्री घेऊया, म्हणून तो काय करतो की वरच्या हाय पासून खालच्या लोला फिबोनाची टाकतो आणि 50% वरती किंवा 50% ह्या लेवलला तो काय करतो? सेलचा ट्रेड घेतो. असा सेलचा ट्रेड घेतो आणि त्याचा स्टॉप लॉस काहीतरी साधारण वरती इकडे तिकडे असतो आणि टार्गेट त्याचं काय असतं? खालच्या बाजूला असतं, ठीक आहे. पण या केसमध्ये मार्केट काय होतं? डायरेक्ट इथे येतं, एंट्री देतं, जरासं थोडासा प्रॉफिट दिल्यासारखं करतं आणि डायरेक्ट मार्केट कुठं जातं? तुमच्या स्टॉप लॉस कडे जातं. का स्टॉप लॉस कडे जातं? माहिती आहे का स्टॉप लॉस कडे जातं? हॅलो, जास्त लिक्विडिटी पडलेली असते ना सर. हो, पण जे रिटेलर असतात ना, रिटेलर ते जे स्ट्रक्चर मॅपिंग करतात ना, ते चुकीचं करतात. त्यांचं जे स्ट्रक्चर मॅपिंग असतं ते चुकीचं असतं, कारण की त्यांना इथं चेंज ऑफ कॅरेक्टर दिसतं, बरोबर ना? हो. पण ऍक्च्युली तो चेंज ऑफ कॅरेक्टर नसतो, लक्षात घ्या. तिथं जे मॅपिंग केलंय आणि इकडे आयडीएमचं मॅपिंग आणि ह्यामध्ये मॅपिंग मध्ये काय फरक आहे होता तुम्हाला समजेल. ओके, मी इकडे दाखवतो, ठीक आहे. तर बघा इथून मार्केट वरती गेलं, परत खाली आलं, बरोबर आहे, परत वरती गेलं, मग परत ज्याला वरती गेलं आणि वरून ज्याला परत मार्केट खाली आलं आणि परत वरती गेलं. आता परत ज्याला वरून मार्केट खाली आलेलं त्यावेळेला ह्या बॉटमची लिक्विडिटी खाल्ली का त्याने? नाही. नाही खाल्ली, बरोबर आहे. लिक्विडिटी नाही खाल्ली, याचा अर्थ मार्केट काय तयार करायला लागले? लिक्विडिटी तयार करायला लागले. म्हणजे काय? बायर्सला इन्व्हाइट करायला लागले. आणि या केसमध्ये मार्केट काय करतं? इथं तर लिक्विडिटी असते किंवा इथं तर लिक्विडिटी असते, ही तुम्हाला नंतर समजेल कुठं असते ती. मग मार्केट काय करतं? ह्या लिक्विडिटीच्या खाली येतं, बरोबर आहे का? मग त्यावेळेला मार्केट काय करायला आलेलं असतं? ह्या बॉटमची लिक्विडिटी खायला आलेलं असतं, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा, मग ह्या बॉटमची दिलेली लिक्विडिटी आहे, म्हणजे हा जो एरिया आहे त्या लोच्या खाली जो एरिया आहे त्याला इंड्युसमेंट पॉईंट म्हणतात. इंड्युसमेंट पॉईंट. इंड्युसमेंट पॉईंट म्हणजे काय माहिती तुम्हाला? नाही. इंड्युसमेंट पॉईंट म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर इथे तुम्हाला फसवणूक एरिया म्हणतात. फसवणूक एरिया, हा एरिया फसवणुकीसाठी तयार केलेला असतो आणि त्यावेळेला वर्ण मार्केट तिथनं तिथे येतं आणि तुम्हाला वाटतं की
इथे तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय म्हटल्यावर सेल साईडला जावं असं तुम्हाला वाटतंय, आणि त्या केसमध्येच मार्केट काय करतं, इथून डायरेक्ट वरती जातं, इथून इथे एंट्री देतं आणि डायरेक्ट वरती जातं. मग मार्केट मेकर ज्या वेळेला लिक्विडिटी घेतात, हा लिक्विडिटीचा पॉईंट होता, इथे घेतला. मग जेव्हा पण मार्केट मेकर लिक्विडिटी घेतात तेव्हाच फक्त हायर हाय तयार होतो त्यांचा, अदरवाईज कुठेही त्यांचा हायर हाय तयार होत नाही. आणि हायर हायच्या वरती गेल्यानंतर ना परत हायर लो तयार होतो त्यांचा असा. बघा आता ह्या पहिल्या मॅपिंग मध्ये आणि दुसऱ्या मॅपिंग मध्ये काय फरक आहे? काय फरक आहे पहिल्या मॅपिंग मध्ये आणि दुसऱ्या मॅपिंग मध्ये? सेकंड मध्ये आयडीएम ऍड झालाय. आयडी मॅन झाला म्हणजे लिक्विडिटी पॉईंट ऍड झाला, बरोबर ना? जिथे तुम्हाला बरोबर. फसवणार आहे तो पॉईंट ऍड झालाय. इथे आहे का तो पॉईंट? नाही, इथे तुम्हाला दिसलाच नाही तो पॉईंट. म्हणजे तुम्ही जर आयडीएमच्या इंडिकेटर नुसार किंवा स्ट्रक्चर मॅपिंग, हे ऍडव्हान्स स्ट्रक्चर मॅपिंग म्हणतात त्याला, ठीक आहे, आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग. हे इकडचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते ऍडव्हान्स आहे, ठीक आहे, आणि इकडचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते रिटेलर आहे. ओके, म्हणजे थोडक्यात मार्केट मेकर म्हटला तरी चालतं. इकडचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते रिटेलर आहे. ओके, हा रिटेलर आहे तुमच्याकडे आणि हा कोण आहे? मार्केट मेकर. ठीक आहे, मग मला सांगा तुम्हाला विचार कोणासारखं करायला पाहिजे? मार्केट मेकर सारखं करायला पाहिजे का या रिटेलर सारखा केला पाहिजे? मार्केट मेकर सारखा. मार्केट मेकर सारखा का? मार्केट मेकर सारखा विचार केला पाहिजे सांगा मला. त्यांच्यासारखा विचार नाही केला तर स्टॉप लॉस जाणार सारखे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता त्यांच्यासारखा विचार नाही केला तर मग त्यांच्यासारखा का विचार करायचा? त्याच्या मागे पण काहीतरी कारण असणार ना. होय. एक गोष्ट सांगा, हे जे रिटेलर आहेत, बरोबर आहे, यांनी पैसे जास्त बरोबर. लावलेत का यांनी पैसे जास्त लावलेत? मार्केट मेकरने जास्त लावलेत. मग पैसे ज्यांना जास्त लावलेत त्याच्यासारखा विचार करायलाच पाहिजे ना आपल्याला, बरोबर. बरोबर ना? का पैसे कमी लावलेल्याला पैसे जास्त मिळतात मार्केटमध्ये? नाही. नाही मिळत. पण पैसे कमी लावणाऱ्याने जर मार्केट मेकर सारखा जर विचार केला तर जास्त पैसे मिळणार. हो. म्हणून तुम्हाला विचार कसा करायचा? मार्केट मेकर सारखा, बरोबर आहे. बरोबर सर. म्हणून तुम्हाला विचार करायचा मार्केट मेकर सारखा. आणि मार्केट मेकर सारखा विचार करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला कोणता पॉईंट ओळखता आला पाहिजे? इंड्युसमेंट. इंड्युसमेंट पॉईंट ओळखता आला पाहिजे. तो कुठं होणार आहे? इंड्युसमेंट पॉईंट जर तुम्हाला ओळखता येईल तर तिथनं मार्केट तुम्हाला 100% साथ देणार. ठीक आहे, समजलं? समजलं. सर ते ओळखायचं कसं? तेच दाखवावं लागलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप. बघा इकडे, ठीक आहे, इथेपर्यंत सगळं समजलंय तुम्हाला? होय. आता बघा इथे, हा हे सगळं काढतो, ठीक आहे. आता इन्व्हेस्टमेंट एरिया पहिल्यांदा तुम्हाला ओळखायचा असतो, ठीक आहे. कसा ओळखायचा तुम्हाला दाखवतोय, ठीक आहे. बघा इथे विकलीच्या टाइम फ्रेमवर आहे मी. चार्टवर दाखवतो पहिल्यांदा डायरेक्ट तुम्हाला, म्हणजे समजेल तुम्हाला. ओके, इकडे बघा. मग दुसरं काहीतरी आहे का बघा, कारण की गोल्ड आपण दाखवलंय, इथेरियम दाखवतो. कुणाचं चॉईस आहे इथेरियम मध्ये दाखवा, ठीक आहे, इथेरियम मध्ये दाखवतो, ठीक आहे. हे बघा इथे जो रिटेलर असतो ना, रिटेलर, तो मॅपिंग कसं करतो बघा इकडे. तो अशा पद्धतीने मॅपिंग करतो, बरोबर ना? बघा अशा पद्धतीने मॅपिंग करतो, बरोबर ना? आणि त्यावेळेला ह्या कॅन्डलच्या खाली गेल्यावर इथं काय झालं बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, ट्रेंड चेंज झाला, बरोबर ना? हो बरोबर. ट्रेंड चेंज झाला. मग ट्रेंड चेंज झाल्यानंतर ना प्राइस तुमची कुठं जायला पाहिजे? डाऊन साईडला. डाऊन साईडला. मग इथनं प्राइस कुठं गेली बघा?
अप साईडला गेले. स्टॉप लॉस गेला तुमचा, बरोबर. गेला ना स्टॉप लॉस, बरोबर आहे. होय होय. आता इथं स्टॉप लॉस तुमचं जाऊ नये म्हणून मी इथे कोणती स्ट्रॅटेजी वापरणार स्ट्रक्चर मॅपिंग साठी, मार्केट मेकर. ओके, आता ती कशी वापरतो बघा. ठीक आहे, इथे इथे मी जी स्ट्रॅटेजी वापरणार ती मार्केट मेकर वापरणार. ठीक आहे, कशी वापरतो ती बघा. आता बघा कसं स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असतं ते. पहिल्यांदा हा पहिला जो हाय आहे, या हायच्या वरती जेव्हा प्राइस जाईल त्याच्यानंतर ना स्ट्रक्चर मॅपिंग करायला घेणार, कारण की इकडून करायला गेला तर तुम्हाला जरासं अवघड वाटणार इकडून करायला लागला. मग मी काय केलं, पहिला जो लेटेस्ट हाय आहे तिथे एक लाईन मारून घेतली आणि त्या लाईनच्या बाहेर ब्रेकआउट ज्यावेळेला दिला तिथून मी मॅपिंग करायला चालू केलं, कारण की तिथं मार्केट मेकरनं इकडची पाठीमागची लिक्विडिटी खाऊन वरती आलेच ना, मग ते नवीन लिक्विडिटी तयार करणार असतं, लक्षात घ्या. आणि ती नवीन लिक्विडिटी कशी मॅप करायची, म्हणून मी इकडे काय केलं, हाय घेतला, एक हाय घेतला आणि हायच्या बाहेर ज्या वेळेला कॅन्डल जाईल तेव्हापासून आपण तिथून मॅपिंग करणार आहोत. ठीक आहे, हायच्या बाहेर जाणारी पहिली कॅन्डल कोणती आहे बघा. बघा मी एरो दाखवते, ती हायच्या बाहेर कॅन्डल गेले का नाही बघा, गेले हा सर. गेले सर. गेले, बरोबर आहे, ही हायच्या बाहेर गेले. ठीक आहे, मग आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग करत असताना पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टअपला बघायचं काय असतं, एक नंबर पॉइंट काय बघायचं असतं तुम्हाला, व्हॅलिड पुलबॅक. ओके, व्हॅलिड पुलबॅक. आता हा व्हॅलिड पुलबॅक काय असतो ते सगळं मला वाटते आपण सेशनला शिकवलेलं आहे सगळं हे. ओके, किंवा कोणाला माहित नसेल तर आपण नंतरच्या सेशन मध्ये, आत्ताच्या सेशन मध्ये लास्टला मी व्हॅलिड पुलबॅक काय असतो ते दाखवतो. ठीक आहे, बघा इथे इथून ज्या वेळेला पाठीमागच्या हायच्या वरती प्राइस ज्या वेळेला गेली त्यावेळेला मी व्हॅलिड पुलबॅक मार्क करणार आहे, कारण की हे बघा आयडीएम ची जी जागा असते, आयडीएम म्हणजे काय, बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर न करंट इम्पल्स मधील करंट व्हॅलिड पुलबॅक, ह्याला आयडीएम बोलतात. ठीक आहे, म्हणजे बघा ही तुमच्याकडे इम्पल्स आहे, इथे वरती बीओएस झालं ना, वरती इथे बीओएस झालं की नाही सांगा. हा सर. बघा इथे वरती बीओएस झालाय. आता ह्या मोठ्या टाइम फ्रेमला दाखवतो, हे सोपं होईल तुम्हाला. इथे वरती बीओएस झालाय. ठीक आहे, इकडची कुठली तर त्यांनी लिक्विडिटी खाल्ली आणि बीओएस झालाय. ठीक आहे, हा तुमच्यासाठी बीओएस आहे. ओके, मग मी काय म्हणतो तुम्हाला, आयडीएम कसा ओळखायचा, बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ना. आता इथे तुम्हाला बीओएस मिळालाय, मग तुम्ही बीओएस मध्ये बघायचा. चेंज ऑफ कॅरेक्टर मिळाला असतं तर चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये बघू शकता तुम्ही, बरोबर आहे. बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर मधील करंट व्हॅलिड पुलबॅक. आता हा बीओएस झाला, ज्यावेळेला बीओएस झाला त्यावेळेला करंट व्हॅलिड पुलबॅक इथे होता, बघा इथे. बघा बीओएस झाला त्यावेळेला करंट व्हॅलिड पुलबॅक खाली होता, इथे खाली होता. ठीक आहे, त्याच्यानंतर ना पुलबॅक कुठे मिळाले का बघा, इथून ज्यावेळेला वरती कॅन्डल गेल्यात त्यावेळेला पुलबॅक कुठे मिळालं का बघा, मिळालं, नाही. कुठंच नाही मिळाला, बरोबर आहे. मग आपण एक काय करणार, इथे एक गोष्ट करणार आपण, एक तर वरून प्राइस ह्या पुलबॅकला तुमच्या जुन्या टच झाली पाहिजे किंवा नवीन पुलबॅक आला पाहिजे, ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट बघायची. का, कारण की ह्या पुलबॅकला टच करायचं की नाही करायचं, किंवा त्यांच्या मार्केट मेकरच्या हिशोबात असतं. इथे टच करायला एवढ्या खाली तर येऊ शकत नाहीत, मग मार्केट मेकर काय करणार, इथे कुठंतरी लिक्विडिटी तयार करणार आणि ती लिक्विडिटी खायला नंतर येणार. ठीक आहे, मग बघा आता पुलबॅक तयार होतं का बघा, पुलबॅक माहिती आहे ना सर्वांना. माहिती आहे सर. ओके, पुलबॅक आलाय का नाही सांगा मला, आलाय की. आला आले इथे, आले. इथं पुलबॅक आला बघा इथं, बरोबर आहे.
इथे येस पुलबॅक आला, बरोबर आहे, इथे पुलबॅक आला आणि ह्या पुलबॅकच्या खालची जी जागा असते त्याला काय म्हणतात? इन्व्हेस्टमेंट एरिया. हा कोणता एरिया तुमचा? इन्व्हेस्टमेंट एरिया. का? कारण की इथून सगळ्यांनी बाईंग केलंय, बाईंग केले, मग ह्या सगळ्यांचे एसएल कुठे आहेत? ह्याच्या खाली पडलेत आणि ह्याच्या खालचे ज्यावेळेला इथनं मार्केट ह्याच्या खाली जायला लागतं त्यावेळेला ही सगळी लोक काय करतात? भिवून भिवून पॅनिक सिनारिओ मध्ये जातात आणि त्यावेळेला ते लोक ज्यावेळेला पॅनिक सिनारिओ मध्ये जातात आणि त्यांचे स्टॉक काढतात, सेल करतात, त्यावेळेला इथे मार्केट मेकर काय करतात? बाय करतात. ओके, एरिया मिळाला तुम्हाला? एरिया येस सर मिळाला तुम्हाला? येस सर एरिया मिळाल्यानंतर ना त्या एरियाच्या इथे एक पीओआय असतो, लक्षात घ्या. त्या एरियाच्या इथे एक पीओआय असतो. पीओआय कोणता आहे? फेअर व्हॅल्यू गॅप, FVG. एफव्हीजी. ओके, एफव्हीजी आहे, ठीक आहे. बघा आता एरिया पण समजला. आता मगाशी प्रश्न कोणाचा तरी होता, हा एरिया कसा काढायचा? समजला एरिया कसा काढला? हॅलो, येस सर समजला. हा, आणि हे समजण्यासाठी पहिल्यांदा पुलबॅक मार्किंग करायला यायला लागतात, लक्षात घ्या, एवढं सोपं नाहीये, बरोबर आहे. पुलबॅक मार्किंग करायला लागतात कारण की हा एरिया समजण्यासाठी पहिल्यांदा व्हॅलिड पुलबॅकच्या खालच्या बाजूला एरिया असतो तो. इथून मार्केट वरती गेलं आणि सगळ्यांना इन्व्हाइट केलं, इन्व्हाइट केल्यानंतर मार्केट काय करतं? इथून ह्या कॅन्डलच्या खालची, ह्या एरियाच्या खालची लिक्विडिटी घेतं आणि लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट वरती जातं, लक्षात घ्या. बघा आता काय करते, केवढ्या फास्ट येऊ शकतात बघा. ते लिक्विडिटी खायला लय फास्ट येतात, लक्षात घ्या, ती लय हुशार असतात ती मार्केट मेकर. केवढ्या फास्ट यायला लागल्यात. परत बायर्सला इन्व्हाइट केलं, परत रॉकेट. बघा लिक्विडिटी खाल्ली का नाही? खाल्ली, गोळा केली का सगळी? आता खाली सर एक लिक्विड येते नाही. लिक्विडिटी खाल्ली. येस हा, आता लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना दुसरी स्टेप असते मंथलीचा. जर तुमच्याकडे टाइम फ्रेम असेल तर टाइम फ्रेम बदलून काय बघायचं तुम्हाला? एमएसएस बघायचं. टाइम फ्रेम बदलून तुम्हाला एमएसएस बघायचं, दुसरं काहीच बघायचं नाही, ठीक आहे. आता इथं माझ्याकडे कॅन्डल प्लेइंग नाही, तुम्हाला एमएसएस दाखवतो, ठीक आहे. मंथलीच्या टाइम फ्रेमवरनं साधारण मी डेलीच्या टाइम फ्रेमवर गेलो किंवा 4 आवरच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि तिथे मला काय पाहिजे? एमएसएस पाहिजे, MSS किंवा डेलीच्या टाइम फ्रेमवर नेतो, कॅन्डल जास्त आहेत. हे बघा इथं वर्ण येऊन ही वर्ण फास्ट कॅन्डल आलेली इकडे खाली. ओके, या केसमध्ये तुमचा जो एमएसएस होणार होता तो साधारण इथे होणार होता. बघा एमएसएस भेटला की नाही? भेटला की सर. भेटला, एमएसएस भेटला. आणि एमएसएस भेटल्यानंतर एमएसएस मधल्या या लास्ट सेलिंग कॅन्डल ऑर्डर ब्लॉक असतो, ह्यात ट्रेड टाकायचा. बघा इथे ट्रेड पडला, हा बाईंगचा ट्रेड पडला, त्याचा स्टॉप लॉस याच्या खाली आला आणि तिथनं मार्केट परत त्या स्टॉप लॉस कडे आले का? बघा नाही आलं. ऑल टाइम हाय तुमचं टार्गेट असणार त्यावेळेला. बघा टार्गेट केलं का नाही? मिळालं की टार्गेट सर. समजलं एरिया कसा काढला, एंट्री कशी घेतली. पण याच केसमध्ये जे रिटेलर असतात ते कसे फसतात बघा. याच केसमध्ये मी बाईंगची एंट्री घेतली, बरोबर ना? येस सर. बघा बाईंची इथनं इथं, इथनं इथं, इथनं इथं, इथनं इथं आणि इथनं इथं. त्यावेळेला हा रिटेलर असतो, त्याला इथे काय सापडलेलं असते? चेंज ऑफ कॅरेक्टर, बरोबर ना? ह्याला चेंज ऑफ कॅरेक्टरच म्हणणार ना तुम्ही. रिटेलर जे होय सर. मॅपिंग करतात त्यांनी ह्याला चेंज ऑफ कॅरेक्टरच म्हणणार, पण मी त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणणार नाही. ह्याला मी काय बोलणार? इन्व्हेस्टमेंट आयटम. फेक फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. याला फेक चेंज ऑफ कॅरेक्टर बोलतात. ओके, समजलं? येस सर. ओके सर, इतरांचं बायस नॅरेटिव्ह सांगा की प्लीज. ओके, आता एवढी हे करू नका, तुमचा चार्ट दाखवा, चार्ट दाखवलं सगळं. समजलं? मग त्याच्यासाठी काय बघावं लागतो? पुलबॅक बघावं लागतो, ठीक आहे. पहिल्यांदा आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये, ठीक आहे. पुलबॅक सगळ्यांना माहिती आहेत का? ज्यांना पुलबॅक माहित नाही त्यांनी कमेंट करा जरा कमेंट बॉक्स मध्ये. पुलबॅक कशी निवडायचे हे माहित नाही त्यांनी कमेंट करा.
कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पुलबॅक ज्यांना माहित नाही ते. पुलबॅक ज्यांना पण माहित नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. काय पण करा, नॉट क्लिअर केलं तरी चालतंय. इथेरियमचा बायस अजून बेरिशच आहे, खाली येणार ते. अजून प्रोबॅबिलिटी नाहीये वरती जाण्याची इथेरियमची. ओके ठीक आहे, पुलबॅक सांगतो. ठीक आहे, सिम्पली भाषेत सांगतो, सिम्पली भाषेत. पुलबॅक काय असतात ते सिम्पली भाषेत सांगतो तुम्हाला, म्हणजे समजेल. ऍक्च्युली आपण स्टॉक वर जाऊया कोणत्या तरी, मग समजेल तुम्हाला पुलबॅक काय असतात ते. हा बघा, हा स्टॉक कोणता आहे तुमच्याकडे? डीमार्ट. डीमार्ट आहे, ठीक आहे. हे तर पुलबॅक सांगतो तुम्हाला. बघा आता पुलबॅक कसं काउंट करायचं. मार्केट जिथून सुरुवात झालंय तिकडून बघायचं. ठीक आहे. येस सर. मार्केट जिथून सुरुवात झालं तिथून मी तुम्हाला विचारतो की ही कॅन्डलचा लो मार्क केला, पुढची कॅन्डल याच्या खाली गेली का? नाही. नाही. ह्या कॅन्डलचा लो मार्क केला, पुढची कॅन्डल याच्या खाली गेली का? नाही. नाही. ठीक आहे, आता आपण लो ट्रान्सफर करत जाऊया. ह्या कॅन्डलचा लो मार्क केला त्यावेळेला गेली नाही, म्हणून हा लो इथे नेला. ठीक आहे, मग त्याच्या पुढची कॅन्डल याच्या खाली गेली का? नाही. नाही गेली, म्हणून हा लो वरती नेला. ठीक आहे, मग त्याच्या पुढची कॅन्डल गेली का याच्या खाली? नाही. नाही गेली, मग लो वरती ट्रान्सफर केला. ठीक आहे, मग त्याच्या पुढची कॅन्डल गेली का वरती खाली याच्या? नाही गेली, मग लो इकडे ट्रान्सफर केला. त्याच्या पुढची कॅन्डल गेली का? नाही. मग लो ट्रान्सफर केला. त्याच्या पुढची कॅन्डल ह्याच्या खाली गेली का? नाही. नाही, मग लो ट्रान्सफर केला. ओके, त्याच्या पुढची कॅन्डल गेली का? नाही. नाही. ओके, मग लो ट्रान्सफर केला. मग त्याच्यानंतर ना ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे ती प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली गेली का बघा? नाही गेली. नाही गेली, मग त्या ब्लॅक कॅन्डलचा लो मार्क केला. ठीक आहे, मग ग्रीन कॅन्डल ह्या ब्लॅक कॅन्डलच्या खाली गेली? नाही. नाही गेली, मग पुढची ही ब्लॅक बनली, मग ही ब्लॅकच्या खाली ही ग्रीन कॅन्डल गेली? गेली. 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 ठीक आहे, इथपर्यंत तुमची कंडिशन फील झाली, बरोबर आहे. आणि पाठीमागच्या बाजूला हाय कोणता होता? हा हाय होता ना. याच्या पाठीमाग कुठं हाय आहे का? नाही. नाही, मग या हायच्या वरती जाऊन मार्केटने क्लोजिंग दिली. हो. क्लोजिंग दिली, मग त्यावेळेला ह्या गोष्टीला काय बोलायचं असतं? व्हॅलिड पुलबॅक. इनसाइड आहे ना सर ते? नाही नाही, इनसाइड नाही. बघा इथे इनसाइड आहे. नाही, त्याच्या पुढचे दोन कॅन्डल इथे. हे बघा, ह्या तीन कॅन्डल इनसाइड आहेत. ह्या तीन कॅन्डलची ही कॅन्डलने लिक्विडिटी खाल्लेली नाही. ह्या मेन ग्रीन कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या त्याने, खाल्ल्या, म्हणून तो इनसाइड नाही. हा व्हॅलिड पुलबॅक आहे. ठीक आहे, हा व्हॅलिड पुलबॅक आहे. आणि ह्या पुलबॅकला काय नाव द्यायचं? आयडीएम. त्या पुलबॅकला नाव काय द्यायचं? आयडीएम द्यायचं. ठीक आहे, इथून मार्केट वरती गेलं. ठीक आहे, आता बघा, मार्केट मेकरनं एक तर इथे लिक्विडिटी तयार केले, त्याच्या खाली केले, बरोबर आहे का? मग ही लिक्विडिटी घ्यायची काय नाही हे त्यांनी ठरवतात, लक्षात घ्या. ओके, मग इथून मार्केट वरती परत गेलं. आता वरती परत गेल्यानंतर ना बघा, आता हा एक तुमचा पुलबॅक झाला. ठीक आहे, आता सध्या हा जो पुलबॅक झाला हा तुमच्यासाठी करंट पुलबॅक आहे? हा जो पुलबॅक झाला तो तुमच्यासाठी करंट आहे का? नाही. आहे. अजून पुलबॅक कोणता आलाच नाही ना. बघा, इथून वरती गेल्यानंतर पुलबॅक नवीन कोणता आलाय? नाही, हाच आहे ना तुमच्याकडे, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, ही कॅन्डल तयार झाली, मग ही पुढची ब्लॅक कॅन्डल याच्या खाली गेली का?
नाही गेली. ह्या ब्लॅक कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेली का? नाही. नाही गेली. मग ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेली का? नाही. नाही. ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली पुढची ब्लॅक गेली का? नाही. ह्या ब्लॅकच्या खाली गेली का? नाही. याच्या खाली गेली का? नाही. म्हणजे इथे कुठंच पुलबॅक आलं नाही. बरोबर आहे? बरोबर आहे? पुलबॅक कुठंच आलं नाही. आता बघू. आता या केसमध्ये काय असतं, तुमचा जो करंट पुलबॅक असतो, ह्या करंट पुलबॅकला ज्यावेळेला मार्केट टच करतं त्यानंतर तुम्ही बायचा ट्रेडचा विचार करायचा, लक्षात घ्या. ओके, करंट पुलबॅकला. नाहीतर मग समजा इथे कुठं तर नवीन करंट पुलबॅक जर आला, पुढे नवीन करंट पुलबॅक आला, तर त्याला तुम्ही करंट पुलबॅक म्हणायचा. मग हा तुमच्यासाठी ओल्ड होणार. ओल्ड पुलबॅक नाही, करंट पुलबॅक बघायचा. ठीक आहे, बघू आपण पुलबॅक नवीन येतो का. बघा इथे मगापासून कुठल्या कॅन्डलचा कोणी लो खाल्ला नव्हता. ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्लाय का बघा. नाही खाल्लं सर. लो खाल्ला की या काळ्या हा, कॅन्डलचा लो खाल्ला सॉरी. लो खाल्लाय. पण ही जी कॅन्डल आहे, जोपर्यंत ह्या कॅन्डलच्या वरती जाऊन असं क्लोज होत नाही तोपर्यंत ह्याला तुम्ही पुलबॅक म्हणू शकत नाही. क्लोज झाली ही कॅन्डल अजूनपर्यंत नाही झाले अजून. नाही झाली. मग ती क्लोजिंगची पहिला वाट बघायची. आपल्याकडे दोन प्रोबॅबिलिटी आहे ना. एक तर मार्केट ह्या पुलबॅकच्या खाली जाणार, इथनं तुम्ही बाय घेऊ शकता, बरोबर ना. हा, आणि ह्याच्या खाली नाही गेलं तर ह्याला पुलबॅक तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे, दोन प्रोबॅबिलिटी आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, बघा अजून पुलबॅक व्हॅलिड झालेलं नाही. पाठीमागचा जो हाय आहे त्याच्यावरती क्लोजिंग दिले का मार्केटनं? नाही दिली. नाही दिलं. त्यामुळे करंट पुलबॅक हा होऊ शकत नाही. ठीक आहे, हा सर. दिली क्लोजिंग. दिली क्लोजिंग. हा, त्या केसमध्ये आता पुलबॅक किती आलेत बघा. हा एक पुलबॅक आला, हा एक पुलबॅक आला आणि हा एक पुलबॅक आला. किती आलेत? 3. 3 मधला करंट कोणता मग? शेवटचा हा आहे ना. लास्ट मधला कसा आला? मधला पुलबॅक बघा, ह्या कॅन्डलचा इनं लो खाल्लाय, या कॅन्डलचा इनं लो खाल्लाय आणि या कॅन्डलचा इनं लो खाल्लाय. 3 आलेत ना. पुलबॅक म्हणजे काय असतात तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक कॅन्डल असते पहिली, दुसरी कॅन्डल असते, ती पहिल्या कॅन्डलच्या खाली जाते आणि तिसरी कॅन्डल असते. याला काय बोलतात? स्विंग लो. स्विंग लो बोलतो. स्विंग लोलाच काय बोलतात? पुलबॅक बोलतात. ठीक आहे, मग इथे 3 स्विंग लो आलेत, बरोबर आहे. पण 3 स्विंग लो पैकी एकच स्विंग लो घ्यायचा असतो, तो करंट असतो तो घ्यायचा असतो. कारण की ब्रेकआउट इथे झाला, मग त्याच्या खाली जो पुलबॅक असतो त्याच्या खाली काय पडलेले असते? लिक्विडिटी पडलेली असते. लिक्विडिटी. ओके, समजलं. मग जो हा आयडीएम आहे तो इथे ट्रान्सफर करणार आपण, कारण की ह्या आयडीएमला मार्केटनं नाही टच केलं, मग इथं लिक्विडिटी पडली. मग मार्केट काय करतं, इथून वरनं येऊन ह्याच्या खालची लिक्विडिटी खायला बघतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ना मग आपण बायचा विचार करायचा. इथली लिक्विडिटी नाही खाल्ली तर मार्केट वरती कुठेतरी नवीन एक 100% पुलबॅक बनवतो, लक्षात घ्या. ऍक्च्युली तुम्हाला मी हे मोठ्या टाइम फ्रेमवर मुद्दाम दाखवतोय. ऍक्च्युली हे छोट्या टाइम फ्रेमवर बघायचं असतं. बघा आता हा पुलबॅक असताना इथे नवीन एक पुलबॅक आला, येस सर. या दोन कॅन्डलची. मग ह्या पुलबॅकच्या खाली काय पडल्या? लिक्विडिटी पडल्या. मग हा तुमच्यासाठी करंट पुलबॅक आहे, बरोबर ना. आता हा हे सर. दोन पुलबॅकच्या तर खाली आले नाही, मग 100% ह्या पुलबॅकच्या खाली मार्केट काय करणार? लिक्विडिटी खाणार आणि वरती जाणार. बघा काय करतात ते. पुलबॅकच्या खाली लिक्विडिटी असते, लक्षात घ्या. आणि हा लिक्विड तुमचा हा एरिया बघा, हा इथून इथपर्यंत हा एरिया कोणता तुमचा? आयडीएम एरिया, बरोबर ना. फसवणूक, इथं तुमची फसवणूक केली जाते. इथनं मार्केटला इथं आणतात आणि तुम्हाला वाटतं की मार्केट खाली जाणार आहे, आणि त्याच वेळेला मार्केट कुठं जातं? वरती जातं. वरती जातो. आणि हा पुलबॅक घेतला नाही तर पुढे नवीन पुलबॅक तयार करणार तो. बघा आता इथे परत पाठीमागच्या हायच्या वरती जाऊन क्लोज व्हायला लागले कॅन्डल, याचा अर्थ पुलबॅक नवीन तयार झाला इथे. हे बघा इथे
मग तुमचा हा एरिया काय होतो, शिफ्ट होतो असा इथे. आणि ह्याच्या खालची परत लिक्विडिटी खायला येतात. आता बघूया खायला आल्यात की नाही ते. नाही, इथं लिक्विडिटी खायला आले नाही, वरती लिक्विडिटी खायला आली. ऍक्च्युअली लिक्विडिटी खायला आलेली नाही, म्हणजे डीमार्ट ऍक्च्युअल मध्ये इथं पर्यंत येऊ शकतो, लक्षात घ्या, जर पडायला लागला तर, किंवा इथंपर्यंत. इथे एक एरिया बघा, इथे एरिया दिसतो व्हॅलिड पुलबॅकचा. ओके, दिसतो एरिया. येस सर. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मी जे स्किल शिकवतो ते फक्त फॉरेक्स मार्केटसाठी वापरलं जातं, होय ना? तुम्हाला वाटत असेल ना तसं, पण तसं नाहीये, लक्षात घ्या. स्टॉक मार्केटसाठी पण ते वापरलं जातं, बरोबर आहे. हे सगळ्या लोच्या खाली काय पडल्या, लिक्विडिटी पडल्या. आणि ती लिक्विडिटी घ्यायला डीमार्ट येणार, लक्षात घ्या. कुणाकडे डीमार्ट होल्डिंग असेल तर काढून टाका, कुणाकडे डीमार्ट होल्डिंग असेल तर काढून टाका, आणि ह्या इन्व्हेस्टमेंट एरियाच्या खाली आल्यावर बाईंग करा आणि मला सांगा परत. ओके, नाही प्रॉफिटमध्ये गेला तर सांगा मला, ठीक आहे? समजलं? कारण की सगळ्यात जास्त लिक्विडिटी कुठं पडल्या, इथं लिक्विडिटी पडल्या. ही लिक्विडिटी खाऊन इथनं मार्केट ही लिक्विडिटी खाणार, इथली पहिल्यांदा जरासं वरती गेल्यासारखं करणार, आणि परत कुठे येणार, इथं येणार, आणि मग इथनं वर जाणार. वर जाणार. ठीक आहे, समजलं इथेपर्यंत? येस सर. अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता, इन्व्हेस्टमेंट एरिया ओळखून. ओके, आणि तुम्हाला वाटत नसेल तर बघा, प्राइसला इथे यायला लागते म्हणजे यायला लागते, आणि आली नाही तर सांगा मला. तुमच्यासाठी मी हा सेशन रेकॉर्डिंग युट्यूबला टाकतो, आणि ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्या युट्यूबच्या व्हिडिओवर कमेंट करा तुम्ही. ओके सर. का? कारण की मला माहित आहे लिक्विडिटी कुठं पडल्या. लिक्विडिटी पडल्या ह्या 3 लोच्या खाली, तर लिक्विडिटी पडल्या, बरोबर आहे काय? आणि इथं लोकांना काय दिसतं बघा, इथनं वरती गेलं, इथनं वरती गेलं, इथनं वरती गेलं, इथनं वरती गेलं, इथनं इथं प्राइस झाली, काय दिसते? वर जाणार असं दिसतंय. वर जाणार ना, हेड अँड शोल्डर दिसतोय, दिसतो काय? हे दोन त्याचे शोल्डर, हा त्याचा मुंडकं, दिसते काय? हा, पॅटर्न म्हणताय. हा, पॅटर्न हेड अँड शोल्डर दिसतोय. याच्या खाली जर एक कॅन्डल हा जर सर. क्लोज झाली, याच्या खाली जर कॅन्डल, लोक काय करतात? कॅन्डल क्लोज झाल्यावर पुलबॅकचा वाढ बघतात आणि सेलिंगची ट्रेड घेतात. सेलिंगची ट्रेड घेतात. इथं म्हणजे ब्रेकआउट झाले तरी पण ट्रेड घेतात, इथं पण ट्रेड घेतात ना. येस 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 सर. आणि त्यावेळेस मार्केट मेकर काय करतात, हिथली आणि ह्याच्या खालची लिक्विडिटी पहिल्यांदी सगळं घेतात, आणि मग तिथनं कुठं जातात, वर जातो. वर जातात, बरोबर ना? मार्केट येस येस. पॅटर्न वर चालतो का मार्केट? पॅटर्न नाही चालत, सायकोलॉजीवर चालतंय. मार्केट लिक्विडिटीवर चालतं, आणि ती लिक्विडिटी म्हणजे काय? पॉवर ऑफ 3. पॉवर ऑफ ओके 3. सर. पॉवर ऑफ 3 म्हणजे काय? अक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन अँड डिस्ट्रीब्युशन. ओके, आलं समजून? हा येस एरिया आहे सर. तो अक्युमुलेशन आहे, हा एरिया आहे तो मॅन्युप्युलेशन आहे, आणि हा एरिया आहे तो डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे इथे मार्केटने काय केलंय? अक्युमुलेशन केले. अक्युमुलेशन केले, आणि ज्यांचे सगळ्यांचे स्टॉक ज्यावेळेला लॉस मध्ये जातील त्यावेळेला इथनं मार्केट काय करणार, हा मॅन्युप्युलेशन एरिया, आणि इथनं पुढं काय येणार, मग डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन येणार. समजलं? येस सर. अशा पद्धतीने मार्केट चालतं. लिक्विडिटी, फ्रॅक्टल, नॅरेटिव्ह, बायस अँड पॉवर ऑफ 3, या सगळ्या कन्सेप्टवर मार्केट चालतं. ओके, ह्या कन्सेप्ट जर तुम्हाला प्रॉपर जर समजून घ्यायचं असेल तर आपला ऍडव्हान्स कोर्स जॉईन करा. कारण की तुम्ही मार्केटमध्ये लॉस 50 हजारचा लॉस देणार, बरोबर आहे का? देतात लोक, 50 येस सर. हजारचा लॉस देतात, पण एक चांगला क्लास लावण्याचा त्यांच्या डोक्यात कधीच विचार येत नाही, कधीच विचार येत नाही, लक्षात घ्या. ओके, इथं असे भरपूर असे लोक आहेत की आमचे क्लास करून त्यांना आता सॅटिस्फॅक्शन आहे, ते प्रॉफिट करू शकतात, त्यांना स्वतःची खात्री आली. भरपूर असे लोक आहेत. येस सर. ओके, ठीक आहे, बघतो एक मिनिट. अश्विनी मॅडम, आवाज येतो का? हा, हॅलो सर. काय ट्रेड वगैरे करता की नाही, काय नुसतंच नॉलेज घेतलंय? नाही, आता चालू करायचंय सर. करा की, आता काय नारळ देऊ आणून तुम्हाला? नाही नाही, चालू करायचंय. ठीक आहे.
ओके, आहेत असे बाकीचे लोक वगैरे थोडंफार नॉलेज वगैरे म्हणजे चालू आहे त्यांचं, लक्षात घ्या. भरपूर असे लोक आहेत. कार्तिक सर आवाज येतोय? हा सर. काय काय फंडेड अकाउंट काय म्हणते तुमचं? हाय चालू आहे. हाय प्रॉफिट? त्याच्यामुळे जरा शांत होतो, आता केले कालपासून चालू परत. ओके ठीक आहे. आता जाईल बघा बघ परत गोल्ड वरती. होय होय. जरासं फक्त बघा आता फक्त जरासं फसवणार आणि त्यात पब्लिक जास्त सापडले की जाणार बघा वरती. परत ऑल टाइम आहे 6,000 ला जाईल गोल्ड. खाली किती पर्यंत येऊ शकते ते अजून? खाली 3850 एक लेवल आहे बघा. एफपीजी आहे काय ते? नाही बघा ती लेवल आहे, मी बघायला नाही, पण 3850 एक लेवल आहे ती प्रॉपर बघून ठेवलेली आहे मी ती. एफयूजी नाही माहित नाही. 3850 प्रिव्हियस स्विंग आहे तो. 3850 प्रीमियम स्विंग आहे का? मोठ्या टाइम फ्रेमचा. एकच मिनिट. नाही, हा 3800 नाही 3950 आहे तो. 3850 एकच मिनिट. डेलीचा का विकलीचा आहे तो? 3850 लाच मारले मी लाईन. बघा हा एक एरिया बघा, इथून प्रॉपर जाऊ शकतो तू. इथं इथं फसवणूक करणार सगळ्या माणसांची गोल्ड एवढ्या एरियामध्ये, आणि ह्याच्या खाली सरकणार. लिक्विडिटी ह्याच्या खाली पडल्या समजा, रॉकेट परत 6,000 डॉलरला जाणार. $6,000 आता 2 किती? लाख रुपये. आता किती $1,000 होतं परवा दिवशी? 4,000. 4,300 ला. त्यावेळेला आपल्या इथं रेट काय होता? 1,34,000. 1,34,000. आज काय रेट आहे? आज 1,19,000. 1,19,000. म्हणजे अजून थोडंफार डिस्काउंट मध्ये येणार आणि जाणार वरती. ओके ओके सर. 3750 पर्यंत येणार नाही काय? 3750. ऍक्च्युली काय झालंय, 3 महिन्यात जर चार्ट बघितला, 0.3 करेक्शन जर कॅल्क्युलेशन केला तर 1 महिन्याचा तिथं आता 2-3 दिवसानंतर परत 1 महिन्याचा तिथं हे होतं, एफयूजी तयार होतो. एक मिनिट थांबा. 0.3 च्या हिशोबाने म्हणते ना? हा. एक मिनिट. $3742. हा त्याच्या आसपास बरोबर. बरोबर आहे. बहुतेक 3800 का 3700 मला माहित नाही, पण ती लेवल बरोबर आहे बघा. ही लेवल हा एफयूजी आहे. हा. हा एफयूजी आणि ती लेवल बरोबर आहे 3750 ची. त्या लेवलवर न जाऊ शकतो ते. आता जे हे करायला लागले ते फसवा लागले मार्केटला, हा. पण तिथनं जाऊ शकतं. बघू आता ते सांगतो तुम्हाला, मी कन्फर्मेशन देतो त्याचं. ठीक आहे. कारण की इथनं जर खाली त्याला जायचं असेल तर इथं पहिला त्याला कन्सोल्ट करायला लागणार. हा बरोबर. इथं कन्सोल्ट करणार. ते कन्सोल्ट केल्यानंतर काय करते, टॉप आहे त्याची लिक्विडिटी खाते, आणि टॉपची लिक्विडिटी खाल्ली की परत 2-3 कॅन्डल अशा ब्लॅक येतात परत. आणि हा एरिया चांगला आहे बघा. हा एरियातनं जाण्याची शक्यता दाट आहे. बरोबर. 3716 ते 3736 टोटली दाट आहे. कारण की जे पुलबॅक आहेत ते इथे आहेत बघा. हा पुलबॅक एक आहे, हा एक पुलबॅक आहे. म्हणजे दोन्ही लिक्विडिटी, हा पुलबॅकचा तर विषय संपवला आता. इथं 2 लिक्विडिटी पेंडिंग आहेत. ह्या पेंडिंग लिक्विडिटी खाऊ शकतं ते. बरोबर. आणि हा ट्रेड तुमच्यासाठी एकतर पोझिशनल असेल किंवा स्विंग असेल, लक्षात घ्या. ओके सर. कारण की 3700 आले की परत 6,000 ला, म्हणजे 3,000 पॉईंट परत वरती जाऊ शकतो ते. बघू आता काय नॅरेटिव्ह करतं त्याच्यावर. आता ग्रीन कॅन्डल बनवून नॅरेटिव्ह काय करायला लागलं त्याच्यावर सगळा खेळ आहे. आता ही ग्रीन कॅन्डल बनवते डेलीची, तर उद्या तुम्ही ह्या ग्रीन कॅन्डलच्या हायकडे फोकस करा, आणि परत हायकडे फोकस करत असताना ह्या ग्रीन कॅन्डलच्या हायकडे फोकस करा, आणि हायकडे फोकस करत असताना सीआरटी प्ले करा. ओके सर. डेलीची सीआरटी प्ले करायची, डेलीची. आणि डेलीची सीआरटीला टार्गेट काय असणार तुमचा? हा लो असणार टार्गेट. ओके. कन्फर्मेशन मध्ये चुकायचं नाही, लक्षात घ्या. ओके, सर. कन्फर्मेशन घेताना चुकायचं नाही. ठीक आहे. ओके सर. कारण की मार्केटची पण अवस्था थोडी बिकट झालेली आहे, तुम्हाला माहित असतील. मला वाटतं ह्या सेशन मध्ये असतील सोनार भरपूर आहेत का? सोनार कोण?
आहेत सर. सोनारांची अवस्था आता बिकट झाली असेल, दुकानात कस्टमर नाहीये. नाही सर, दुकानात कस्टमर आहेत, पण जास्त प्रमाणात घेणारे होते ना, ते कमी हम्म. प्रमाणात. म्हणजे थोडं थोडं हा, थोडं थोडं, पण कस्टमरची जी गर्दी होती ह्या ती कमी सेशनला झाली, दिसली ती नसली. कमी झाली. हा, गर्दी होती ती दिसली नाही, कारण की महाग झालं ना भरपूर, हा, त्यामुळं. ओके, एक कुठलाही बघा. एक 1,34,000 रुपयाला गेलेलं सोनं त्यावेळेस तर असं वाटत नव्हतं दिवाळीला कोण सोनं घेईल. हम्म, नाही घेणारे घेतात थोडं, त्याचा काही प्रश्न नाही आहे, पण जे बाकीचे असतात ते घेत नाहीत, त्यांना एक चांगल्या रेंजची हे लागते, बरोबर ना. हा हा, बरोबर आणि आहे सर. आता सोन्याची अवस्था अशी होऊन बसले की सोनं जर स्वस्तात जर झालं, लक्षात घ्या, तर कोण सोडणार नाही, बरोबर ना. हा हा, पटपट घ्यायला बसलेत आता सध्या. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता एक काम करू, आपण प्रश्न चालू करूया आणि प्रश्नामधनं परत तुम्हाला समजवतो सगळं, म्हणजे समजेल. ओके, आयडीएम इंडिकेटर किंवा आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग नुसार कोणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. इंडिकेटर हॅलो, हॅलो, आयडीएमच्या इंडिकेटरपेक्षा तुम्ही स्वतः जर मॅपिंग जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगल्या एंट्र्या वगैरे मिळू शकतात, कारण की इंडिकेटर चुकू शकतं, लक्षात घ्या. सांगा मला कोणाचे प्रश्न असतील तर. इंडिकेटर पण आहे का? हो, इंडिकेटर पण आहे. इंडिकेटर पण आहे त्याचं, आणि इंडिकेटर फक्त तुम्हाला मदत करतो, लक्षात घ्या. ओके, काय नाव? एक मिनिट, तुम्हाला इंडिकेटर पाहिजे असेल तर तुम्ही मला नंतर मेसेज करू शकता, तुम्हाला देतो मी. भरपूर लोकांना दिलेला आहे तो इंडिकेटर, भरपूर लोकांना दिलेला आहे, पण नुसतंच इंडिकेटरचं नाव समजून काय उपयोग नाही आहे, कारण की त्याच्या मागे त्याचं जे सेटिंग आहे ते तर समजायला पाहिजे तुम्हाला, बरोबर ना. त्याच्या मागे जे सेटिंग आहे ते तर समजायला पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. हो का, गोल्डला इथं हा आयडियम दिसतो का गोल्डचा? ह्याच्यावरती लिक्विडिटी पडलेली आहे, लक्षात घ्या. उद्या जर ह्याच्यावरती जर सरकलं तर तुम्ही बेरिश मोमेंटम बघू शकता. ओके, जसं इथे बघा, इथं आयडीएम होतं, आयडीएमच्या खाली सरकलं आणि परत मार्केट वरती गेलं, पण इंडिकेटर थोडं चुकीचं दाखवतो, त्यामुळे मी म्हणतो मॅन्युअली काय ते करा. आणि हे मी टोटल बेसिक पासून सगळं शिकवलेलं आहे, माझे भरपूर व्हिडिओ आहेत याच्यावरती. बघा, इथे लोकांना काय वाटतंय की ते चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, म्हणजे ट्रेंड चेंज झाला, पण ट्रेंड चेंज झाला नाही. ट्रेंड चेंज नाही, मार्केट कुठं गेलं बघा. तर मार्केटचा कलर चेंज करा ना, ब्लॅक ब्लॅक एकत्र होतंय. कशाचं? त्याचं मार्किंगचं? हो, नाही दिसतंय ना इकडे, बघा की. त्या सिल्वर कलरवर ब्लॅकच चांगलं दिसतं, किंवा मग ब्लू करायला पाहिजे. तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सेटिंग वगैरे देतो, त्याच्यात कलर तुम्ही बदला. कोणाला पाहिजे असेल तर नंतर मेसेज करा, मला देतो त्याला. पण त्या इंडिकेटरपेक्षा तुम्ही मॅन्युअली जे करता ते चांगलं आहे, त्यामध्ये चांगला प्रॉफिट होऊ शकतो, लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण स्वतः एका चार्टवर मॅन्युअली करतो आणि मार्केटला 100% आपल्याला देत असतो, त्यावेळेला भरपूर काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला समजत जातात आणि त्यातनं तुम्हाला 100% प्रॉफिट होण्याची चान्सेस जास्त असतात. त्यामुळं मार्केटला जेवढा वेळ देता येईल तेवढा तुम्ही द्या. इंडिकेटरचा वापर वगैरे सोडून टाका, कारण की काय होतंय, ज्यावेळेला तुम्ही मॅन्युअल चार्टवर बसताय त्यावेळेला तुम्हाला चार्ट समजायला लागतो, आणि एखाद्या गोष्टीला जास्त तुम्ही निरखून पाहिलं किंवा त्याचं सवय लावून घेतली तर ऑटोमॅटिक
तर तुम्हाला तुमच्या तो प्रेमात पडतो आणि प्रेमात पडतो याचा अर्थ तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आणि सगळ्या गोष्टी सांगल्यानंतर तुम्हाला तो प्रॉफिट व्हायला चालू करतो. लक्षात घ्या. मार्केट तुम्हाला जर सांगत असेल मी कुठं जाणार तर तुम्हाला प्रॉफिट नाही होणार. होणार की नाही? होणार होणार की सर. मग मार्केटच्या प्रेमात तर पडायला पाहिजे ना पहिल्यांदा. येस सर. बरोबर ना? का नुसतं वरच्यावर तुम्ही आला मार्केटमध्ये एंट्री टाकली तर प्रॉफिट होईल का? नाही होणार. बरोबर आहे ना? येस सर. येस सर. ओके ठीक आहे. सीमा मॅडम आवाज येतोय? हो सर. काय काय चाललंय? ट्रेडिंग करताय की नाही? स्टॉक घेताय की नाही? काय स्टॉप आहे सगळं? नाही, थोडे दिवस जरासं पेंडिंग ठेवले, आता चालू करणार आहे. ओके. सकाळी स्टॉक टाकले होते ना मी. बघितलं हो, नाही? हो हो बघितले. ओके ठीक आहे. बायस नॅरेटिव्ह वगैरे मॅच करून घेतलं ना तर ते रॉकेट करतील. लक्षात घ्या. हो ओके. चालेल, करणार आहे सर. आता ते पण डेमो अकाउंट वगैरे चालू झालेलंच आहे. ओके हम्म. ठीक आहे. कम्युनिटीमध्ये हे आहे बघा, मला वाटते स्वरा मॅडम जर असं चालू केलं त्यांना सपोर्ट करा म्हणजे सगळ्यांना गोष्टी समजत जातील अँड देन मग सगळे प्रॉफिटेबल होतील. आज त्यांनी मला वाटतं ट्रेड मारला होता. होय, बघितलं मी. सपोर्ट करा जरा सर्वांना म्हणजे होईल. बाकी हो, काय कामं वगैरे तुमची पडलेली आहेत त्याच्यात काय मग म्हणजे ते थोडस वेळेचाच प्रॉब्लेम यायला म्हणून. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. करा आणि हम्म. स्टॉक वगैरे पण टाकलेला आणि आज मला वाटते तुम्ही स्टॉक वगैरे घेताय म्हणून मी स्टॉक टाकले नाही तर मी बाकीचे म्हणजे कुणाला स्टॉक वगैरे टाकत नाही. ठीक आहे. नाही. तुम्ही घेताय वगैरे म्हणून टाकलेले जरा बघा. हो हो कारण की मी टाकलेला बहुतेक मी एक स्टॉक टाकलेला इंडस पॉवर म्हणून. मला वाटतं तो कुठं गेला, एक मिनिट चेक करतो. स्टॉक टाकलेला इंडस बँक, इंडस टॉवर. हा इंडस टॉवर. ठीक आहे. मी चार्ट टाकलेला बघा आणि आज काय केलंय बघा त्याने. फक्त बघा हम्म. साधारण मला वाटते 69ला काहीतरी टाकला समथिंग आणि त्याने आज रॉकेट केले बघा इकडे. होय. कोणता ग्रुप टाकलाय? हे आमचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये टाकलं होतं. व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये टाकलं होतं. नाही ओके. म्हणजे पेडचं म्हणतोय तसं. एक मिनिट थांबा. हा पेडचं नाही, ते मला वाटतं एक क्लायंटला टाकलं होतं मी. स्टॉक जे घेणार आहेत ना त्यांना टाकतो. आज मी ग्रुपमध्ये टाकलेलं, लेडीज ग्रुपला टाकलेलं कारण की मला वाटतं जेंट्स ग्रुपमध्ये जास्त स्टॉकवर कोण ट्रेडिंग करत नाही म्हणून मी लेडीज ग्रुपला टाकलेलं. ओके. कुणाला स्टॉक वगैरे काय म्हणजे फाइंडिंग वगैरे करायचं असेल किंवा सजेस्ट करायचं असेल तुम्ही विचारू शकता. मला काय प्रॉब्लेम नाही. मी सांगू शकतो तुम्हाला त्याच्याबद्दल काय करू शकतो तो. ओके. ओके सर. बाकी आयडीएमच्या इंडिकेटरनुसार काय प्रॉब्लेम्स कोणाला काय समजत नाही आहे. ऍक्च्युली ह्या स्ट्रॅटेजी आहेत. लक्षात घ्या. मार्केट लिक्विडिटी खायला येतं म्हणजे येतं. लक्षात घ्या. लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केट कुठंही जात नाही. हॅलो हम्म. सर, काल एक ट्रेड पकडला होता सर नाईटला. ओके. त्यांनी चांगला ट्रेड दिला सर लिक्विडिटी गोल्ड मध्ये. कोणता ट्रेड? सेल बाय? सेल साईडला. ओके. काय केलं होतं? सर मी पहिले ना लेवल मार्क करून घेतल्या त्या. ओके. गोल्डला ऍक्च्युली मी ट्रेड प्लेस केला होता. $399 च्या आसपास सर. कोणता ट्रेड होता? बायचा की सेलचा? सेलचा सर. ओके. तिथून नाही, चांगला दिला. 2-3 दिवस मार्केट सेलमध्येच होतं त्यामुळे चांगला प्रॉफिट दिला त्याने. हो आणि ऍक्च्युली तर माझं टार्गेट आहे ना, मी लिक्विडिटी फक्त कुठपर्यंत हे केलं होतं. टार्गेटचे मी 3 लेवल काढल्यात. आपण तिघी लेवल हिट केल्या त्यांनी. लिक्विडिटी 3, 5, 1 त्याच्यानंतर मार्केट अप साईड पकडेला असं.
थ्री पहिली लेवल 3940ची ऍक्च्युअल हे हे मारून बघा घेतला कसं आता. कसं असतं तुम्हाला सांगतो. इथं हा व्हॅलिड पुलबॅक इथं आलाय, पण इंडिकेटरने मार्किंग केलं इकडे. इंडिकेटरनं ह्या कॅन्डलची हिने लो खाल्लाय, पण मार्केट वरती जाऊन क्लोज झालेलं नाही, त्यामुळे चुकीचं. मग लिक्विडिटी कुठं पडले? याच्या खाली पडले. लिक्विडिटी घेतली का बघा मार्केटनं. सर सॉरी, घेतली मी ना सर. ट्रेड आहे ना इथं प्लेस केला होता सर. 4070च्या आसपास. नाही, आणि माझी फर्स्ट. मार्केट लिक्विडिटी खायला जाणार होतो ना इकडे बॉटमला, म्हणून तुमचा तो ट्रेड हो प्रॉफिट हो मध्ये गेला हो सेलचा, सर. हो त्याच्यामुळे तो प्रॉफिट मध्ये गेला. ठीक आहे. हो. आणि सकाळी सर एक बाय साईडला ट्रेड प्लेस केलेला, तोही सक्सेस झाला, पण तिथून तो गेल्यानंतर आहे ना 3976 पासून तो रिव्हर्सल झाला. बाय साईडला हो बाय साईडला. बाय साईडला डेलीची सीआरटी होती बघा, डेली किंवा 4 आवरची बाय साईडची प्ले करायची होती बघा. इथनं खालून या 4 आवर कॅन्डलचा लो मार्कून इथनं सीआरटी प्ले केले का? ही 4 आवरच्या कॅन्डलच्या लोच्या खाली गेला बघा. हा. कसा ट्रेड होता बघा. ही 4 आवरची कॅन्डल होती कालची, क्लोज झाली, तिचा लो मार्क केला, 4 आवरवरनं 15 मिनिटवर आलो. हम्म. आणि त्या लोच्या खाली जेव्हा पण जाईल त्यावेळेला एमएसएस बघायचा. मग त्याचा एमएसएस कुठे झाला? इथे झाला. इथे झाला त्याचा एमएसएस. एमएसएस झाल्यानंतर ना ऑर्डर ब्लॉक्स असतात. या ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यावर ट्रेड टाकायचा आणि स्टॉप लॉस याच्या खालचा टाकायचा असा. आणि मग इथनं पुढे काय असेल ते तुमचं काय असणार टार्गेट. हा ट्रेड पण आमच्या ग्रुपवर एकाने घेतलेला आहे. ओके. आमच्याकडे जे ट्रेडर आहेत ते सेल्फ डिपेंड्स आहेत, लक्षात घ्या. स्वतः ट्रेड करतात. ते कोणी ट्रेड दिला म्हणून करत नाहीत, स्वतः ट्रेड करतात. दुसरे सर ट्रेड देऊन एसएल थोडा एमएसएस जो झालेला त्याच्या खालचा जो एसएल आहे सर, तो थोडासा खालच्या स्विंग पर्यंत एसएल घ्यायचा का सर त्याचा? हो एसएल. आता हे एसएल कमी करण्यासाठी पण लॉजिक्स असतात, त्या लॉजिकवर तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. इथं ते Actually मी लॉजिक्स बघायचे. ट्रेड केल्यानंतर काय करतो सर मी, पहिले तर आहे ना मार्केटकडे आहे ना अर्धा एक तास पाहतच नाही. हम्म, आणि तो मी जो एसएल बी लावत नाही मी ट्रेडला. हम्म, पण नाही तो आपला yes. टार्गेट एसएल मी कसा लावतो सर, पहिले टार्गेट प्रॉफिट मध्ये आला ना, मग तो जो जिथून लावलेला असतो ना तिथला तो एसएल आहे ना तिथपर्यंत आणून ठेवतो, पहिल्या टार्गेटच्या 50%. आणि तिथून ट्रेल करून सोडून देतो. ओके. आणि थोडं नंतर वापस अर्ध्या तासाने 1 तासाने पाहतो ना, मला वाटलं प्रॉफिट होतोय, तर तोपर्यंत ट्रेड मधून निघत नाही, वापस एसएल नाही. अजून वरती वाढवत चालतो. तसं करा. म्हणजे एसएल पहिल्यापासून टाकून ठेवायचं, लक्षात घ्या. एसएल पहिल्यापासून टाकून ठेवायचा, लक्षात घ्या. नाहीतर अच्छा, तुमच्याकडे एक तर 100% कन्फर्मेशन पाहिजे की मार्केट 100%च वरती जाणार आहे. ओके. ऍक्च्युअल कसं आहे सर, 50%लाच मी एसएल लावतो. पहिले एसएल तर टाकतच नाही, पण एसएल लागला पाहिजे, पहिलेच प्लॅनिंग पाहिजे एसएलचा. आणि मी सर मार्केटला ऑब्झर्व करत असतो, थोडं म्हणजे 2 तासानंतर 3 तासानंतर मार्केट ऑब्झर्व करतो ना, तर ते टार्गेट भेटत चालतं सर. ओके. ट्रेल करत चालतो बघ त्याला. 0.2 ने लॉट घेतला तर सर, 0.2 ने लॉट घेतला आता. अमाऊंट बसत होती माझ्या मते काहीतरी $60च्या आसपास. आणि प्रॉफिट निघालं सर $160. ओके. हा चांगला आहे. पण लिक्विडिटी वगैरे सगळं समजून घ्या, प्रॉपर ट्रेड जातील. म्हणजे मार्केटमध्ये सायकोलॉजी, मनी मॅनेजमेंट आणि डायरेक्शन प्रॉपर समजले की तुम्हाला लॉस देत नाही मार्केट. मार्केट तुम्हाला प्रॉफिट देतं. ओके. ओके सर. सर गिव्ह अवेचा रिझल्ट कधी आहे? गिव्ह अवेचा रिझल्ट 1 मिनिट उद्या लावूया मला वाटतं. मी तो त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, कारण की ऍक्च्युली काय झालं की दिवाळी होती आणि सुट्ट्या सगळ्यांना पाहिजे होत्या, मग त्यामुळे सेशन नाही घेतलेत. आपण सुट्टी दिली ना सगळ्यांना. ठीक आहे सर. हा, मग त्याचे सेशन आणि ते सेशन आपण रिपीट केले. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके सर. उद्याच्या सेशनला पाहिजे तर आपण गिव्हचा हे करूया. ओके. ठीक आहे.
गिव्ह अवे मध्ये एका स्टुडंटला फ्री ऍडमिशन मिळणार आहे. ठीक आहे. सर सिलेक्ट कसा होईल स्टुडंट? ओके सर. ते सांगतो तुम्हाला कसं होणार ते कसं होणार. आता ज्याचे पण कमेंट्स आहेत, आपले इंस्टाग्रामचे चॅनल्स आहेत ना, हा सर. इंस्टाग्राम आणि युट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यावर ज्याचे पण कमेंट्स जास्त आल्यात त्यांचा एक आपण काउंट काढणार. समजा आता 5 जण आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर कमेंट करतात जास्त समजा, तर त्या 5 मध्येच तो गिव्ह अवे मिळणार. म्हणजे त्यामध्ये कोण लकी लागल, म्हणजे ह्याच्यासारखं आपलं पजल सारखंच असणार आहे ते. ठीक आहे. त्या 5 मध्ये पण जे जास्त कमेंट करणार त्यांचीच लिस्ट येणार पुढे. ओके. आणि हे पहिल्यापासून तुम्हाला सांगितलंय, ज्यांनी कमेंट केलेले आहेत पण, आणि तुम्हाला वाटत असेल तुम्हाला गिव्ह अवे मिळावा तर तुम्ही कमेंट करा. आपले रील्स भरपूर आहेत, इंस्टाग्रामचे पण आहेत, युट्यूबचे पण चॅनल आहेत, त्याच्यावर तुम्ही कमेंट करा. ज्याची पण चांगली कमेंट आणि कमेंट जास्त आहेत आणि चांगलं त्याला वाटलेलं आहे, त्याचा तो फिलिंग्स वगैरे शेअर करू शकतो. आपल्या कोर्समुळे त्याचा काय फायदा होत असेल तर ते सगळं करू शकतो. त्याला तो गिव्ह अवे लागू शकतो. ओके. ओके सर. ठीक आहे. इंस्टाग्रामचे चॅनलचे वगैरे तुम्हाला हे माहितीच असतील मला वाटतंय. आहेत का माहिती तुम्हाला? हो आहेत सर. हो का, इकडे मला वाटतं हा इंस्टाग्राम आहे आपला. एक मिनिट, इथे चालू आहे का बघू. हा इंस्टाग्रामचा आपला चॅनल आहे बघा. ओके. ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स इंस्टाग्रामचा चॅनल आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता. इथे भरपूर असे व्हिडिओज आहेत. रील्सवर कमेंट करा, भरपूर असे रील्स आहेत त्याच्यावर कमेंट करा. आणि देन आपलं अनेक चॅनल आहे ते युट्यूबचं आहे, तिकडे पण कमेंट करा. जे अट्रॅक्टिव्ह पर्सन्स असतील, म्हणजे कमेंट त्यांचे चांगले आहेत आणि ते सगळीकडे कमेंट करतात, त्या लोकांना तो गिव्ह अवे मिळण्याचे चान्सेस जास्त, लक्षात घ्या. ओके. का हे आपलं युट्यूबचं चॅनल आहे. काय ठेवलंय गिव्ह अवे मध्ये? गिव्ह अवे मध्ये एक ऍडमिशन फ्री, 15,000 रुपयाचा एक ऍडमिशन फ्री. बघा, हा आपला युट्यूबचा चॅनल आहे. ठीक आहे. युट्यूबचं चॅनल आहे, हा आपला इंस्टाग्रामचं चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला कमेंट्स करायचे, कमेंट्सवर दोन्हीवर पण कमेंट करायचे. ज्याचे कमेंट जास्त असतील त्यांचा बंच निवडला जाईल आणि त्या बंच मध्ये एक स्टुडंट असा असेल त्याला फ्रीचं ऍडमिशन मिळालं जाईल. ओके. आणि लाईफ टाइम साठी, लक्षात घ्या, असं की नाही त्याला फ्रीचं ऍडमिशन मिळालंय म्हणून त्याला कम्युनिटीचा आपला ऍक्सेस लाईफ टाइम राहणार नाही, असं नाही. त्याला कायम सपोर्ट राहणार, लाईफ टाइम साठी सपोर्ट असेल, रेकॉर्डिंग सेशन्स असतील, सगळं देणार त्याला. म्हणजे जे फी भरून जे स्टुडंट आपल्याकडे येतात त्यांना ज्या फॅसिलिटी मिळतात त्याला त्या फॅसिलिटी मिळणार त्यांना पण. ओके. ओके सर. पाहिजे तर तुम्हाला मी युट्यूबच्या चॅनलची आणि इंस्टाग्रामच्या चॅनलची लिंक तुम्हाला मी ग्रुपवर सेंड करतो. ओके. बाकी सेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे आजच्या? हॅलो. हा बोला. सर, जसं आम्हाला कधी आपल्या याच्यावर टेलिग्राम चॅनलवर काही असं एखादा ट्रेड कधी मिळाला तो प्लेस करायचा राहिला की नाही, इथून असं होऊ शकतं. जसं सीआरटीचं तुम्ही याच्या पहिले मी सीआरटीचे तुमचे पाहिलेले गोल्ड आणि जेपीवायचे, तसं काही शेअरिंग केलं तर चालेल का? हा, करा ना, चालतंय. तुम्ही म्हणजे ट्रेड मागे मारायच्या जसं अगोदर शेअर करा. हो, कसं होतंय जसं माहिती का, मागे तुम्हाला सांगू का कसं होतंय. हा. कोणतरी येतोय आणि त्याचा स्वतःचा प्रॉफिट दाखवतोय, असतोय एका महिन्याचं प्रॉफिट. तर लोकांना काय वाटतंय, ह्यानं प्रॉफिट केला त्याच्याकडे जातात आणि नंतर लॉस मध्ये जातात लोक. त्याने प्रॉफिट केला म्हणजे तुम्हाला प्रॉफिट करता येत नाही, लक्षात घ्या. तो त्याचा प्रॉफिट आहे, बरोबर ना. त्याचे स्टुडंट प्रॉफिट करतात का? त्याचे स्टुडंट प्रॉफिट करतात का हे दाखवलं का? आता कालच कोणतरी आलं बघा, प्रॉफिट दाखवत होता तो, आणि महिन्याचा, फक्त महिन्यात मी एक पण लॉस केला. त्याच्या मागे काय झालं ते दाखवा, किंवा त्याच्या पुढे काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला? सर कालचा तो वर्क स्मार्ट होता. ओव्हर स्मार्ट होता तो. नाही सर, माझं ट्रेडिंग कसं आहे तर सर, ते कम्युनिटी तुम्हाला ते म्हणजे ते असं सांगतात की काही जणांचे येत राहतात, ते अनालिसिस करतात की बाबा इथून हा जाऊ शकतो बाबा इथपर्यंत, असं मी तुम्ही पाहिलेलं टाकू शकताय, तेच म्हटलं, तुम्ही टाकू शकताय. फक्त तुम्ही कोणाला ट्रेड, म्हणजे कसं असतं, तुम्ही ट्रेड देऊ नका किंवा बाय किंवा सेल सांगू नका, अनालिसिस टाका. माझा व्ह्यू आहे असं मार्केट करू शकता, एवढं टाकू शकता तुम्ही.
हो तसंच सर. आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं ना सर की हम्म. काही स्टॉक दिले होते हम्म. इंडस टॉवरचा. हा. हा तसं म्हणजे असं कोणाला वाटलं की नाही आता हे करायचं आपण इथं करायचं बाबा इथं स्टॉक घेतले आपण तर हम्म. त्याच्यात मूव आली तर ते असं कोणाचा तरी फायदा होईल जसं तुम्ही सांगितलं ना मागे नाही तसंच एक प्रकारे घेऊ शकता आणि तुम्ही, काय एकमेकांचं प्रॉब्लेम कम्युनिकेशन आहे. बी वाढेल सर की तुम्हाला कुठं काय दिलेलं आहे परफेक्शन तिकडे. होतंय काय होतं. खरं काय होते, तुम्हाला तिकडे सगळ्या सर्व्हिस दिलेल्या आहेत, पण त्यामध्ये एक कोणतरी असा येतो आणि तिकडे मग काहीतरी घाण करून जातो, मग प्रॉब्लेम्स येतात ते. अच्छा सर अच्छा. ती अख्खी कम्युनिटी घाण करून जातो सर, असा एक आरती, मग कोण मी काय राहिला. म्हणतोय, तुम्ही स्टडी वगैरे सगळं करता ना, तर तुम्ही Yes, sir. माझ्या नॉलेजवर करा ना, तुम्ही माझ्या नॉलेजवर करा, कारण की आमचे जे स्टुडंट आहेत ते मला फॉलो करतात, मग माझ्या नॉलेजला फॉलो करतात ना ते. हा मी सर. जे जो कालचा जो ट्रेड घेतला ना सर मी तुमचे जे पाहिलेत ना सर मागचे मी जवळजवळ 2 सेशन पासून जॉईन होते त्याच्यावरच मी तो ट्रेड मारलेला की आता हो, इथे बरोबर आहे तुमचं. सरांनी सांगितलं बरोबर आहे तुमचं. कसं असतं आता, हा. हे बघा बरोबर असतं तुमचं सगळं, काय प्रॉब्लेम नाही तुमचं, बरोबर आहे. आता बघा इथे हे फक्त सीआरटीची ट्रेड बघा, फक्त ट्रेड बघा. व्हॉट्सअपचं चॅनल आता मी व्हॉट्सअप कधी ओपन करत नाही, आणि मी आमचं हा सूरज आहे, हा म्हणजे स्टुडंट आहे, लक्षात घ्या. ओके, सकाळचा गोल्डचा ट्रेड दिसतोय बघा, सकाळचा गोल्डचा ट्रेड आहे. ओके, घेतलेला ट्रेड आहे तो. ओके, त्याच्यानंतर ना हा ट्रेड बघा, हे घेतलेले ट्रेड आहेत, लक्षात घ्या. आणि ह्यांच्या पाठीमागचे पण ट्रेड बघा. बघा ट्रेड. सर ट्रेडचा विषय नाही, कालचा जो विशाल का कोण होता ना, हा 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 तो आपला क्लास संपल्यानंतर ही काही जणांना टीच करत होता, हो, असं माहिती. नंबर डिस्प्ले केला काय, असं काय जास्त काय केलंय त्यानं. हम्म. पण तो जास्त ओव्हर स्मार्ट वाटत होता आणि माझंच खरं हे दाखवत होता. हो, बरोबर आहे, ते कळालं मला, त्याचा काही विषय हा. नाही. तर त्याला एवढं कळालं नाही की तुझ्यात तेवढी ताकद असती तर तू स्वतः पैसे घालून ऍडव्हर्टाईज करून तुझं क्लायंट बेस तयार कर, आणि तुझ्या क्लायंट हा. बेसला सांगते, दुसऱ्याच्या क्लायंट बेसला सांगू नकोस. अहो पण दुसऱ्यांच्या कम्युनिटीमध्ये येऊन त्या कम्युनिटी बद्दलची कशी चुकीचे आहेत. स्क्रीनशॉट. भरपूर लोकांना सांगितलं, आणि भरपूर लोक शेवटी मला जे जॉईन करतात त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही लोकांचा प्रॉफिट करण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला प्रॉफिट करता येतो का याच्याकडे जास्त फोकस करा. येस सर. आणि तसं आजपर्यंत मला वाटते मी माझा स्वतःचा कधी प्रॉफिट कुणाला दाखवलं नाहीये, कारण की मी प्रॉफिट करू शकतो, माझे स्टुडंट प्रॉफिट करतील, किंवा मी शिकवलेल्या गोष्टीवर जर माझे स्टुडंट जर प्रॉफिट करत असतील तर चांगलं आहे ना, बरोबर काहीच ना. अडचण नाही सर. काहीच अडचण नाही. बघा, तुम्ही आता मला सांगा, अशी कोणती कम्युनिटी आहे, असा कोणता क्लास आहे की त्याच्या स्टुडंटचं प्रॉफिट दाखवतोय? आहे कोण? कोण दाखवत नाही सर. मी तुम्हाला सगळं नाही सर, क्वचित आपल्यासारखेच एक बोटावर मोजणे इतके आहेत बाबा, त्यांचे स्टुडंट प्रॉफिटेबल आहेत, ते स्वतः प्रॉफिटेबल आहेत, असे बोटावर मोजणे इतकेच आहेत आपल्यासारखे. हे बघा, इथे अनेक दाखवतो तुम्हाला, लेडीज पण आहेत आपल्याकडे, असं पण नाही, लेडीज पण, त्या लेवलला आपलं हे पण असतं. हे बघा इथे, आता हे नाव, एक मिनिट, हे बघा गोल्डचा ट्रेड दिसते मारलेला, एकच मिनिट, व्हॉट्सअप इकडे गोल्डचा ट्रेड मारलेला दिसतो. येस सर. हे बघा लेडीजचा डीपी दिसतोय. येस सर. ओके, नाव वगैरे काय दाखवत नाही, कारण कसं प्रायव्हसी असते. ओके, नाही सर, काय एवढी प्रूफची काय गरज नाही, कारण माहित आहे सर, एवढ्या सुपेरियर आणि एवढ्या सोप्या भाषेत कोण सांगत नाही. बघा, एवढ्या सोप्या भाषेत कोण सांगत नाही सर. तुम्ही एवढं $0.01 $0.01 $21 प्रॉफिट केले, लेडीज आहेत, लक्षात घ्या. ओके, हा. आणि आपण स्वतःचा प्रॉफिट दाखवून इन्व्हेस्टमेंट वगैरे असं नाही, स्वतः डिपेंड्स करतो त्यांना, त्यांचे अनालिसिस वगैरे चेक करून त्यांना ट्रेड कसा घ्यायचं, कसं करायचं हे सगळं शिकवतो त्याच्यामध्ये. असा कोणताही स्टुडंट नाही आहे. बघा, आता हा स्टुडंट आहे, ह्याचं नाव दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, बघा प्रॉफिट दिसतोय. येस सर. हा, प्रॉफिट दिसतोय सर, टीपी हिट. ठीक आहे, आता ह्यांचं बोलणं पण बघा इकडे. ठीक आहे, आणि असं पण नाही की त्या ह्याला गायडन्स नाही, गायडन्स पण असतो. इथे टार्गेट काय लावायचं हे पण सांगितलंय. ओके, ठीक आहे, इकडे मी रॉकेट दाखवलंय. ओके, आणि टार्गेट पण दाखवलेलं आहे बघा, तिकडे दिसतंय टार्गेट.
येस सर, येस सर. आणि या केसमध्ये त्यामध्ये काय जर तुमची चुकी होत असेल तर ते पण सांगितलंय. बायस चेक करा. ओके ओके सर. इथे काय लिहिले बघा घेतलंय. सर, तुमच्या गाईडलाईन्स वरून दिसलं $20-30 इझिली भेटतात. येस सर. हे तुमच्या स्टुडंटचा हे यायला पाहिजे, फीडबॅक. लक्षात फीडबॅक यायला पाहिजे. लक्षात घ्या, स्टुडंट प्रॉफिटेबल झाले पाहिजेत, नाहीतर मग काय इंस्टाग्रामवर भरलेत सगळे. बरोबर ना? नुसते व्हिडिओज नाही सर भरलेले आहेत. भरपूर भरलेत, बरोबर ना? येस येस काही सर. उपयोग नाही, लक्षात घ्या, काही उपयोग नाही. म्हणून मी सांगतोय काय असेल ते स्वतःची ताकद लावा आणि प्रॉफिटेबल बना. ओके, कारण की दुसऱ्याचं बघून कधी प्रॉफिट होत नसतो. स्वतः पण एफर्ट्स घेतले पाहिजे सर. स्वतः एफर्ट्स घेतले पाहिजेत. पुढे शिकवणारे पण चांगले पण लागतात, तुम्हाला लक्षात घ्या. तो जर पैशाच्या पाठीमागे लागत असेल शिकवणारा, फी घेतल्याने रिकामा झाला, तसं पण काय उपयोग नाही मग. हा येस सर, ते पण बरोबर. कारण की आपला एकमेव असा क्लास आहे की आपण लाईफ टाइम सर्व्हिस देतोय. सर 33,000 रुपये फी सांगितल्यात सर आम्हाला. इथं स्टुडंट बघा माझे किती आहेत. इथं बघा, आता सीमा मॅडम आवाज येतोय? हो सर. काही किती जण महिने फक्त झाले एक तुम्ही वर्षाचे जॉईन ऍक्सेस देतात सर. किती महिने जॉईन केलं तुम्ही आपला क्लास? तरी 8 ते 7-8 महिने झाले असतील. 7-8 महिने. एका क्षणासाठी तर वाटलं तुम्हाला आपल्या क्लास बद्दल काय वाईट? अजिबात नाही. म्हणजे आतापर्यंत मी फिजिकल पण कोर्स केले आणि प्लस ऑफलाईन पण केलेले, पण आताचा क्लास मी हे शेवटचंच नॉलेज आहे, त्याच्या पुढे काहीच नाही वाटतंय. आणि तुम्हाला कोणता असं काय हे वाटलं का, म्हणजे लिंक येत नाही, काय नाही, सपोर्ट नाही बाबतीत? पूर्ण सपोर्ट आहे कुठल्याही गोष्टीत. म्हणजे काही जरी कुठल्याही वेळी विचारलं तर लगेच सपोर्ट मिळतो. कुठल्याही काही जर क्युरियस असेल किंवा काही असेल विचारलं तर लगेच त्याच्या बाबतीत लगेच गायडन्स येतो. म्हणजे उलट आम्हीच कमी पडतो, आम्हाला थोडा वेळ द्यायला होत नाही. हा, ते द्यावाच लागणार, त्याच्या बाबतीत काय विषयच नाही. ओके, दिगंबर सर आवाज येते का? येतो सर. काय काय कसं चालू आहे तुमचं ट्रेडिंग? चालू आहे, आता जरा एक्झाममुळे गॅप पडला होता. आता आजपासून क्लास पण जॉईन केलाय आणि ट्रेडिंग पण स्टार्ट केलंय. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. किती महिने झाले जॉईन करून तुम्ही? 2 महिने झालेत सर, जूनला जॉईन केलं. जूनला जॉईन केलं. तिथनं पुढे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आपल्या ह्याच्याबद्दल, सर्व्हिस बद्दल? नाही, काही अजिबात नाही. ओके, म्हणजे तुमचे जरी प्रॉब्लेम जरी असतील तरी पण असं नाही की तुम्हाला लिंक येत नाही. लिंक तुम्हाला रोज येईल. होय बरोबर ना? होय, आम्हालाच जमत नाही जॉईन करायला. लिंक डेली येतात. लिंक डेली येते आणि त्यात तुम्हाला होय. सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या जातात, लक्षात घ्या. आणि नाही घेतलं तरी सपोर्ट पण केला जातो त्या पद्धतीने. होय. खरं पुढचा जर माणूस जर 100% स्वतःचा देऊ शकत नसेल तर मग अवघड आहे. होय, तेच राईट सर. ओके, किरण सर, काय सीआरटी वगैरे टाकली नाही तुमची? तुमच्या सीआरटी दाखवायच्या होत्या. तर एक 2-3 दिवस झाले ट्रेडिंगच केलं नाही कामामुळे. ओके. हा, बघितलंच नाही मार्केट, फक्त क्लास आता जॉईन केलाय म्हणून. उद्यापासून टाकतो सर. बरोबर, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. हो, भेटतात व्हिडिओ प्रायव्हेट, युट्यूब प्रायव्हेटला जातात हे व्हिडिओ. तुम्हाला ग्रुपमध्ये तुमचे लिंक येऊन जाते. ओके, हो. आणि पाठीमागचे सगळे व्हिडिओ पण प्रायव्हेट मध्ये गेलेत, लक्षात घ्या. ओके, ते लिंक दिले आपण त्याच्याने जावं लागेल ना? हो, लिंक दिले, त्याच्या ग्रुपमध्ये लिंक पडलेले आहेत. 2-3 दिवस पाठीमागे जाऊन बघा पाहिजे तर, त्यातूनच जावं लागणार. किंवा अजून नवीन आता आज सेशन संपल्यानंतर उद्या सगळ्या फ्रेश परत लिंक येतील. ओके. तर कालचं आणि आजचं लिंक टाका. हा, कालचा आणि आजचा लिंक परत तर फ्रेश आजचं मध्ये काय येणार. तुम्ही वेगवेगळं दाखवलं ना, ते चांगलं आहे सर. आयडीएम कसं ओळखायचं आणि नॉर्मल मध्ये काय, रिटेल मध्ये कसं असतं. हे खूप चांगलं आहे सर. भरपूर लोक त्याच्यावर पण प्रॉफिट करतात. हो साहेब, सर तुमचं सीआरटीचं पण चांगलं आहे ना. तुम्ही नेक्स्ट कॅन्डल कुठली आहे ते पण आपण ओळखू शकतो आणि त्या हिशोबाने पण आपण ट्रेड घेऊ शकतो सर. ओके, ते पण तुम्ही शिकवलंय. आणि तुम्ही जर ऍडव्हान्स लेवलचं जर पूर्ण जर शिकला तर काही विषयच नाही, लक्षात घ्या. मार्केट तुम्हाला कोणत्या बाजूला जाणार हे दिसायला चालू होतं. सर मुंबईमध्ये नाना होते, मुंबईमध्ये क्लास ठेवा सर. मुंबईमध्ये मीटअप असेल, मुंबईमध्ये क्लास ऑनलाईन असेल, बघू आपण. सांगतो तुम्हाला, मीटअप असेल तर त्यावेळेला तुम्हाला मेसेज करतो. ओके, येस सर. तर हँडराईज कोण केलं बघा जरा, काय त्यांचं अडचण. हँडराईज मध्ये
नाही, चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. कमेंट तुम्हाला काय असेल ते. ओके. बजाज फायनान्स सर एकदा बायस सांगा. ओके ठीक आहे, बजाज फायनान्स तुमच्यासाठी बायस सांगतो. ठीक आहे, बजाज फायनान्स. बजाज फायनान्स राईज हँड वर माईक ओपन करून बोला की. नाही, ते असंच करायला लागले, त्यांचा काय विषय नाही. ते असंच बोलायला लागले, त्यांचा काय विषय नाही. ठीक आहे. बजाज फायनान्स मला वाटतं इंट्राडे साठी ट्रेड प्ले असेल हा. ह्या एफव्हीजी मधनं परत वरती जाईल बघा. ओके. हो का, ही कॅन्डल आहे ना, ही या कॅन्डलच्या लोच्या खाली गेल्यानंतर तुम्ही सीआरटी प्ले करू शकताय. सीआरटीचं कन्फर्मेशन घ्यायचं आणि लो प्ले करायचं आणि त्याला टार्गेट ऑल टाइम हाय ठेवायचा. ओके. ह्या लोच्या खाली जाणार, इथं कन्फर्मेशन बघायचं पूर्ण आणि सीआरटी प्ले करायची आणि हायला सोडायची. कन्फर्मेशन नाही मिळालं तर ट्रेड घ्यायचं नाही. ओके. कारण की मी तुम्हाला आजचं नॅरेटिव्ह सांगितलंय, पण ह्या केसमध्ये जर मार्केट हिथंच येऊन जर कन्सोल्ट झालं मग त्यावेळेचं नॅरेटिव्ह वेगळं होते, लक्षात घ्या. ओके. नॅरेटिव्ह म्हणजे क्षणाक्षणातील जे बदल असतं त्याला म्हणतात नॅरेटिव्ह. मार्केट तासात काय करत असतं ते बघायचं असतं, त्याला लाईव्हलाच थांबायला लागतात, त्यावेळेला ते समजतं प्रॉपर. पण आता सध्याचं नॅरेटिव्ह इथून वरती जाणार हे दिसत आहे, ते तुम्हाला सांगितलंय. पण इथं आल्यानंतर काय करणार त्याच्यावर डिपेंड राहणार की खाली जाणार की वरती जाणार हे बघायचं असतं, ते त्यावेळेला कळेल. ओके. पण 100% ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली येणार हा नॅरेटिव्ह क्लिअर आहे. ओके. कारण की त्याच्या खाली लिक्विडिटी पडलेली आहे. ओके. आणि कुणाचे काय प्रश्न असेल तर सांगा मला. आहेत का कुणाचे प्रश्न? हॅलो. विकास सर आवाज येते? हो सर. मध्ये काय तुम्ही ते एक प्रश्न केला होता मला. हो सर. काय केला होता? हे ट्रेड घेताना माझ्यासोबत उलट घडतं. ओके. मला वाटतं तुम्हाला मी बायस प्रेडिक्ट करायला शिकवला होता. हो तुम्हाला टाका म्हणून सांगितलं, टाकलं तुम्ही? हो, मी जेवढं जिथपर्यंत आलं तेवढं लिहून तुम्हाला फोटो पाठवला होता. एक दिवस टाकला, एक दिवस टाकू नका, रोज टाकायचं तुम्हाला ते. मला फक्त नेमकं लॅपटॉप बिघडलाय माझं. 8 दिवस झाले बंदच आहे सगळं आणि थोडं टाइमच प्रॉब्लेम येतोय. ओके ठीक आहे. मोबाईलवर पण केलं चालतं ते. बायस मोबाईलवर प्रेडिक्ट करता येतो. हा येतोय ते ठीक आहे. मला वाटतं आता ऍडव्हान्स चालू होईल, त्या ऍडव्हान्सच्या सेशनला परत एकदा मी बायस क्लिअर शिकवतो आणि त्यावेळेला जॉईन करा आणि त्याच्यानंतर रोज चार्ट टाका आणि मला सांगायचं. हा म्हणजे मी फोटो टाकले त्यात काही गोष्टी असतील ना बरोबर सर? हो, काही गोष्टी आहेत बरोबर, सगळं बघितले मी करत, पण काही गोष्टी चुकत्यात, त्या कशा हँडल करायच्या ते शिकवतो तुम्हाला. हो. ओके. तुम्ही मागच्या वेळेला प्रश्न केला होता म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. हा, मला फक्त लाईव्हला वेळ देता येईना त्याला, मला एवढंच घडतंय माझ्यावर. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. नाही कसं होतं, तुम्ही सगळ्या गोष्टी जॉईन करत आहे, मग एवढं सगळं करताय तर तुम्हाला प्रॉफिट झालाच पाहिजे ना. हा तेच ना सर, तळमळ तर लई हो, तळमळ फार जीवाची तळमळ चालू आहे. ठीक आहे, चालतंय. हो.
ओके. महेश हसबे सर, आवाज येते? हा सर, येतो आवाज. काय काय क्लॅरिटी सर, यायला लागली तुम्हाला? व्ह्यू करेक्ट आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मार्केटचं डायरेक्शन वगैरे परफेक्ट आहे. आणि ओके. कालचा जो ट्रेड होता विकली मधून अप ट्रेंड चालू झाला. जवळजवळ $40 प्रॉफिटमध्ये गेल्यानंतर मी स्टॉप लॉस बाईंग लेवलला आणून ठेवला होता. ओके. आणि सकाळी काहीतरी 3-3:15 वाजता मोठी स्पाइक आल्यानंतर ते एसएल हे झाला, एसएल गेला ओके. आणि कंटिन्यू परत मार्केट अप ट्रेंड झालं सर. म्हणजे न्यूज असेल त्यावेळेला. हा, बरोबर त्यावेळी झाला ओके. होता. नाहीतर प्रॉफिटेबल होता, आज भरपूर होता. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हो हो, चालेल. पण आता तुम्ही एसएल वरती आणून ठेवला होता, तसा टीपी वगैरे काय हो. लावला नव्हता त्याला? टीपी वनडेला वरती लावला, वनडेला वरती लावला होता मी. कोणती स्क्रिप्ट आणि होती? ते एक मिनिट, जरा चार्ट ओपन करा सर, गोल्डचं. गोल्डच होता काय? होय, गोल्डच. बाय साईडचा होता का सेल साईडचा ट्रेड? बाय साईडचा होता. बाय साईडचा, ओके. नाही मग मगाशी तुम्ही लेट ट्रेड घेतला. मगाशी ऑर्डर ब्लॉक मधूनच तिथूनच ट्रेड होता माझा. लेट ट्रेड होता. लेट ट्रेड इथंच खाली होता, इथं खाली ट्रेड होता. हा, ह्या स्पाइकनं तुमचा एसएल नेला, पण ट्रेड इथंच खालीच होता होय. तो. नाही, वरती होता थोडा. तुम्ही घेतला वरती, पण ट्रेड इथं खाली घ्यायचा होता तो. होय सर, होय. जर लेट झालो मी. हा, लेट झाला. इथं सीआरटी इथनं प्ले चालू झालं ना, ह्या कॅन्डलचा इथं लो खाल्ल्यावर सीआरटी प्ले करायची होती. ऍक्च्युली मी एसएल लावला होता खाली, खरं ते नंतर प्रॉफिट मध्ये गेल्यानंतर एसएल ट्रेलिंग केला आणि त्यानंतर वरती गेला. ओके, ठीक आहे. कधी पण लक्षात घ्या, ही सीआरटी तुम्ही प्ले करताय, बरोबर? हो सर. सीआरटी प्ले करताना तुमची बायस तुमच्या सीआरटीला मॅच होतात का नाही ते बघायचे, कारण की या केसमध्ये तुमचा बायस मॅच होत नव्हता सीआरटीला. 2 टाइम फ्रेमचे होत होते, 2 टाइम फ्रेमचे नव्हते, त्यामुळं वरती खालती चढ उतार हो असतो हो अशा सर, वेळेला. ठीक आहे. चालेल. आणि सर, आणि एक प्रीमियम आणि डिस्काउंट मध्ये जरासं कन्फ्युज होतो, ते पण ह्यावेळी क्लिअर करून घेतो सर. प्रीमियम, हा ते होईल यावेळेला तुम्ही सेशनला जॉईन करा, होईल ते सगळं. ठीक आहे. चालेल मला सर. वाटतं उद्यापासून ऍडव्हान्स बॅच चालू होईल. उद्या बघू, आता सांगतो तुम्हाला मी कधी होणार ते. ठीक आहे. हो सर, चालेल. ओके. ओके, थँक्यू. ठीक आहे. बाकी कोणाचे काय प्रश्न आहेत का? सर, बोला. मार्केट मधून आता जसं नवीन ट्रेड चालू आहे ना, की बोट ट्रेडिंग किंवा अल्गो ट्रेडिंग, तर याच्या संदर्भात थोडी माहिती मिळेल का सर? अल्गो ट्रेडिंग बोलताय ना? हा, अल्गो ट्रेडिंग मध्ये अल्गो ट्रेडिंग हे इंडिकेटर बेस्ड असतं, लक्षात घ्या. ओके. अच्छा. इंडिकेटर बेस्ड असतं. मग इंडिकेटर जसं चालेल तसं ते अल्गोरिदम तुमच्या एंटर टाकतं. ठीक आहे. पण या केस मध्ये कसं होतं, अल्गोरिदम जर प्रॉपर जर चांगला जर वर्क करत असतील तर सगळ्या लोकांनी अल्गोरिदम्स वापरले असतील ना. बरोबर ना? लोकांनी मग ट्रेडिंग कशाला केलं असतं? अल्गोरिदमच वापरले असते. आणि थोडं असं वाचनामध्ये बी आलं सर, आता पायथन जी लँग्वेज आहे ना, त्या लँग्वेज मध्ये बी काही लोक असं म्हणजे बोट आता हा नवीन बोट आलेला आहे, रोबो बोट म्हणून वगैरे, हे लोक मिसगाईड करतात सर लोकांना. सगळ्यांना करतात, तो आपण व्हायचं नाही. मिसगाईड करणाऱ्या भरपूर गोष्टी असतात ना, आपण व्हायचं नाही. ओके ओके सर. आणि लोकांचा तर विचार करायचा नाही, आपला विचार करायचा. नाही, आता मी बरंच मागे 1-2 जणांना पाहिलं, तर मला एका जणाने ऑफरही केली होती, समोरून ऑफर केली होती की सर तुम्ही अल्गो मध्ये हे करा, पण मी नाही केलं सर ते, कारण मला याच्या पहिले 1-2 कटू अनुभव आहेत. मला वाटतं तुम्ही मागचा पण आपला बॅच केलेला, मला वाटतं तुम्ही बेंगलोरच्या ब्रोकर सोबत काहीतरी काम केलं, तोच विषय ना? हो, पे आउट नव्हतं दिलं सर त्यांनी, म्हणजे मी अल्गो केलंच नाही त्यांच्याबरोबर, पण त्यांनी पे आउट नव्हतं दिलं. ते कसं आहे, तुमचा जो काय म्हणतात, तुमचा जो इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा जे सोशल मीडिया वापरताय त्याच्या अल्गोरिदम मध्ये तुम्ही सापडलाय, म्हणून तसले तुम्हाला फोन जास्त येतात. मी म्हणजे असं फक्त पाहिलंय सर, पण मी करतच नाही ते अल्गोरिदम. मला म्हणजे मुळात तो कन्सेप्ट आवडतो, पण बराच आता आहे ना लेटेस्ट, म्हणजे तुमची स्वतः स्टडी करता तुम्ही अल्गो सेट करा, ते म्हणतात आमचा अल्गो घ्या, इतके पेड आहे वगैरे असं, पण ते मनाला नाही पडत सर ते.
ओके. कोण तुम्हाला प्रॉफिट करून देतो म्हटलं तरी करून घ्यायचं नाही, लक्षात घ्या. नाही सर, आपल्या याच्यावर सेल्फ डिपेंड जे नॉलेज घेतो ना सर, त्याच्यावर आपल्या याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं होतं ना, तर त्याच्यानुसार ते लिक्विडिटीच्या कन्सेप्टवर काल मी ट्रेड घेतलेला. $160 प्रॉफिट झालेलं सर. म्हणजे एक वाटतं, सॅटिस्फिकेशन वाटतं की नाही आपण काहीतरी शिकून हे करतोय मार्केटला. नाही, बरोबर आहे. तुम्ही स्वतः ज्यावेळेला समजा मी जरी चुकीचं ज्ञान तुम्हाला देत असेल तरी स्वतः तुम्ही काहीतरी बघून ट्रेड मारताय, याचा अर्थ एक दिवस तुमचा प्रॉफिटेबल होणार आहे. हो सर. बरोबर ना? मोस्ट तर असं लॉस झालं, पण मार्केट आपल्या विरोधात गेलं बी. जसं मी सांगितलं ना की सर, एक वेळा ट्रेड घेतलो ना मी, 1-2 तास पाहतच नाही ट्रेडकडे. ओके, ठीक आहे. हा, एक वेळा घेतला तर घेतला, मग तो लॉस लिमिटेड ठेवायचा. लॉस बी कसा ठेवतो सर, की पहिले तर एसएल लावत नाही, थोडं प्रॉफिटेबल होत नाही, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर एसएल आणि टीपी लावा आणि सोडून द्या. एक तर तुमचा टीपी तर हिट, ना तर एसएल तर हिट. एसएल लावत नाही ही गोष्ट करू नका, कारण की इन केस मध्ये कधी जर मोठी मुवमेंट आली तर सगळं कॅपिटल वायपआउट होऊ शकतं. ओके. ओके. मी ना सर प्रॉफिटेबल, म्हणजे ट्रेड प्रॉफिटेबल गेला ना, तो एसएल नाही ठेवत. जे हे राहतं ना आपल्याला टार्गेट, त्याचा 50% बुक करून घेतो आणि मग त्याच्यावरती एसएल ठेवतो. प्रॉफिट वरती ओके, एसएल ठीक ठेवतो आहे. 50%. हो, बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय, तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर स्क्रीन पासून लांब होऊ नका. स्क्रीन पासून लांब तुम्हाला व्हायचं असेल तर एक तर त्याला एसएल आणि टीपी लावा. ओके सर. इकडे या 2 गोष्टी म्हणजे ट्रेडिंगच्या जान आहे सर. सर, तुम्ही ईएमए आरएसआयचा सपोर्ट घेत नाही का? ओके. श्रुतिक मॅडम, तुम्ही मला वाटते पुण्यामधून आहात का? हो, ठीक आहे. मला वाटतं तुमचा कॉल मला मेसेज आला होता. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता तुम्ही मला एक सांगा, बरोबर आहे, प्राइस पहिल्यांदा वरती जाते का पहिल्यांदा आरएसआय वरती जातो का ईएमए वरती जातो? माईक ओपन करत असाल तर ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना समजेल पण जरा थोडं. प्राइस वर जातो सर पहिले. ईएमआय आणि हे थोडं मागे चालतं सर. मागे चालतं, बरोबर आहे. मग प्राइस वरती जाण्यासाठी तुम्हाला जर एरिया जर माहित असेल तर त्या एरियामधून प्राइस वरतीच जाणार ना. येस सर, ऑब्विसली वरतीच जाणार ना. मग ईएमआय चालायला लागलाय का आरएसआय चालायला लागलाय का प्राइस चालायला लागलाय? प्राइसच चालेल सर. प्राइसच चालणार ना. मग तुम्ही मला सांगा, ईएमए आणि आरएसआय ची काही गरज आहे का? नाही. बरोबर ना. हो. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर ईएमए वापरताय, ईएमए तुम्हाला साइडवेज मार्केट कधी जाणार आहे सांगू शकता? नाही सर, ते फक्त मी एकच ईएमआय वापरतो सर, 50चा. तो फक्त माझ्या ट्रेड आयडेंटिफिकेशन साठी. तो ओके, ठीक आहे. हे दाखवतो की अप ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेड जाणार आहे असं. पण कसं आहे, डायरेक्शन देतो फक्त. एक गोष्ट लक्षात घ्या, चार्टवर कोणतेही इंडिकेटर न लावता ट्रेडिंग करायला शिका. का? कारण की तुम्ही त्यांचा सपोर्ट घेताय, पण सपोर्ट तुम्ही त्यांचा घेताय, पण तो प्राइसच्या पुढे पळतो का? नाही. प्राइसच्या पुढे, पाठीमागच्या मागे पळतो ना तो प्राइसच्या. मग प्राइस खाली गेली तर तो खाली जाणार, वरती गेले तर वरती जाणार. मग कसला सपोर्ट देतोय तुम्हाला तो? सर मार्केटला मी फक्त सर एक टूलचा यूज करतो सर, फेबचा. हा, फिबो मी सांगतो ते टूल्स बघा. फिबोनाची चांगली आहे, पिवट पॉइंट्स चांगले आहेत, सीपीआर चांगले आहेत. मी जे काही इंडिकेटर दिलेत आतापर्यंत ते सगळे चांगल्या लेवलला काम करतात. आजपर्यंत फालतू गोष्ट कोणती मी शेअर केले असं तुम्ही मला दाखवा. नाही सर, बरोबर ना. मी फेबचं बी तुमचं पाहूनच हे केलं. नाही, माझं एक मित्र आहे ना सर, आम्ही डिस्कस करत असतो 2 जण. तो जास्त फेब यूज करायचा. मग मी फेबवर बी, तुमचं फेबचं बी पाहिलं ना, तर मी फेबवर बी काम करायला लागलो. मार्केट डायरेक्शन घेतो फेब. फिबोनाची रिट्रेसमेंट सगळ्यात बाप टूल आहे, बाप टूल लक्षात घ्या सगळ्या ट्रेडरचा. ओके. हो सर. आणि फिबोनाची रिट्रेसमेंट
आणि फिबोनाचीचे नंबर्स येतात हे स्क्वेअर थेरीवर चालतात, लक्षात घ्या. ओके, हो स्क्वेअर थेरी स्क्वेअर ऑफ रूट्स 10 म्हणजे प्राइसवर. ओके, आणि मार्केट हे नंबरिंगवर चालतं. मग त्यावेळेला हो ठराविक नंबर आल्यानंतर ना माणसाची सायकोलॉजी होते. म्हणून फिबोनाची मार्केटमध्ये जास्त का चालते, कारण की ती माणसाची सायकोलॉजी आहे. ओके, कळलं? ओके सर. मार्केट कधी पण बघा, ज्या वेळेला मार्केट लिक्विडिटी घेतं, बघा तुम्हाला दाखवतो मी इकडे. एक मिनिट, चांगला चार्ट कोणता तरी ओपन करतो, तुम्हाला सांगेल, मग समजेल ऍक्च्युली म्हणजे इंडिकेटर्स वापरायचे की नाही. ठीक आहे, हे बघा इकडे. आता माझं सिंपल नॉलेजवरून तुम्हाला एक नॉलेज दाखवतो. ठीक आहे, हे बघा इथे. सर कसा चार्ट आहे सर हा? टाटा कम्युनिकेशन. ओके, चार्ट नाही पडत, पण ते लक्षात येतं आपल्याला नेमकं होतं काय. इथून वरती गेले मार्केट, येस सर. इथं पुलबॅक आलाय, पुलबॅकच्या खाली काय? लिक्विडिटी. लिक्विडिटी. कोणता एरिया? 50% आपलं ते इन्व्हेस्टमेंट एरिया. इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट एरिया ना, एरिया. हा इन्व्हेस्टमेंट एरिया. ठीक आहे, हो इन्व्हेस्टमेंट एरिया मार्क करून घेतला मी. आता बघा, त्या इन्व्हेस्टमेंट एरियामध्ये आल्यानंतर ना मार्केट कुठं जाणार आहे? एक तुम्हाला तिकडं इकडून वरती ज्यावेळेला प्राइस येते त्यावेळेला छोटा टाइम फ्रेमला तुम्हाला खाली दाखवत असतं. बघा इकडून मी 4 आवरला गेलो, तुम्हाला वरनं प्राइस खाली पडत असेल दिसते, बरोबर आहे? बघा, वरून प्राइस खाली पडतेल दिसते, मग तुमचा RSI विरेसा खाली पडणारच ना तो. बरोबर हा, सर. एक मिनिट बघा. बरोबर सर. बघा आता RSI पण लावतो आणि EMI पण लावतो, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि RSI हे पण लावतो. बघा आता बघा इथून तुमचा RSI पडायला लागलाय बघा, पण RSI ने तुम्हाला एरिया सांगितलं का कोणत्या एरियातनं मार्केट वरती जाणार आहे? नाही सांगितलं सर. नाही सांगितलं. हा एरिया मी काढला, बरोबर आहे? एरिया काढला, एरिया नंतरच मार्केट EMIच्या वरती गेले ना, एरियाला टॅप केल्यानंतरच गेले ना, बरोबर ना? बरोबर सर. हितनं वरती का गेलं नाही टॉपला? मग हितनं टॉपला काय गेलं नाही? मग EMIच्या वरती गेलो होतं, मग इथनं टॉपला काय गेलं नाही? एरिया हा एरिया लक्षात घ्या, ज्या एरियामध्ये मार्केटला लिक्विडिटी दिसते त्या एरियाची लिक्विडिटी मार्केट जोपर्यंत क्लिअर करत नाही तोपर्यंत मार्केट मुव्हिंग एव्हरेजच्या वरती किंवा RSI 60च्या वरती किंवा 40च्या वरती जात नसतो कधी, लक्षात घ्या. कारण की प्राइस पहिला डिलिव्हर होते, नंतर तुमचे इंडिकेटर डिलिव्हर होतात. पण प्राइस डिलिव्हर करण्यासाठी त्याला सप्लाय आणि डिमांड कुठनं होणार असतं हे समजून घ्यावं लागतं, बरोबर ना? ओके सर. वरून ज्या वेळेला मार्केट यायला लागलेलं खाली त्यावेळेला सप्लाय होत होता. येस सर. येस. आणि माझ्या एरियामध्ये आल्यानंतर मार्केटने डिमांड चालू केली, बरोबर ना? ओके सर. हा सर. मग मार्केट कशावर चालतं? सप्लाय अँड डिमांडवर चालतं ना. सप्लाय अँड डिमांड अँड लिक्विडिटीवर चालतं, लक्षात घ्या. इथे मार्केटनं पाठीमागची सगळी लिक्विडिटी गोळा केल्या. बघा इथं हा स्विंग पॉईंट आणि हा स्विंग पॉईंट, ह्या दोघांची लिक्विडिटी गोळा केली का? हो. लिक्विडिटी कुठं पडलेली असते? डबल टॉप डबल बॉटम. डबल बॉटमच्या खाली लिक्विडिटी पडली होती, वरनं येऊन गोळा केली सगळी आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं का? गेलं. बरोबर आहे. मग काय चाललं मला बरोबर. सांगा? EMI चालला का RSI चालला का लिक्विडिटी चालली? काय चाललं? काय चाललंय इथे तुमच्याकडे? अरे माझा एरिया चालला का RSI चालला? एरिया सर, एरिया. लिक्विडिटी एरिया आपण चालला, जो लक्षात मार्क घ्या. केला तोच तिथूनच मार्केट रिव्हर्सल बी घेतलाय. रिव्हर्सल पण घेतलं इन्व्हेस्टमेंट आणि ही पासूनच बरोबर मार्केट. इन्व्हेस्टमेंट एरिया तुम्हाला मी आज शिकवला होता, हा बरोबर आहे ना? हा एरिया नसता आणि बघा हा एरिया नसता आणि प्राइसनं वरच्या बाजूला जर क्लोजिंग दिली असती तर तुम्ही गॅरंटी धरू शकत नाही की मार्केट इथून वरती जाईल. पण एरिया खाली आहे आणि मुव्हिंग एव्हरेजच्या वरती प्राइसनं क्लोजिंग दिले, याचा अर्थ तुम्ही गॅरंटेड आहात, त्यावेळेला तुमचा ट्रेड प्रॉफिटेबल जाऊ शकतो. तर बघा इथे मुव्हिंग एव्हरेजच्या वरती इथे प्राइस गेले, बरोबर सर. गेले ना, पण वरती का गेले नाही? कारण की त्याच्याकडे एरिया नव्हता, बरोबर ना? आणि बरोबर. तुमच्या एरियामध्ये आल्यानंतर ना RSI पण ऑटोमॅटिक चालतो आणि EMI पण ऑटोमॅटिक चालतो, लक्षात घ्या.
कळालं? ओके सर. त्यामुळं इंडिकेटर आम्ही वापरत नाही, पहिली गोष्ट. आणि आयडीएमचा इंडिकेटर कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला, त्यांना मी तो इंडिकेटर देईन. पण ऍक्च्युअलमध्ये मला हे सांगायचं आहे की तो इंडिकेटर घेऊन तुमचा काहीही फायदा होणार नाही. जेवढं तुम्ही मॅन्युअली चार्टवर मॅपिंग करणार आहे तेवढं तुमच्याकडे फायदेशीर आहे. कारण की ऍक्युरेसी आपण जे हे करल मार्क करल त्याच्यावर जास्त मिळणार सर. हो, त्याच्यावर जास्त मिळणार. कारण की मार्केटचे कॅन्डल ज्यावेळेला स्वतः तुम्ही मनातून बघायला चालू करता त्यावेळेला तुम्हाला मार्केट चांगलं जास्ती समजायला चालू करतं. आयत्या गोष्टींवर काही कधी मार्केटमध्ये मिळत नाही. मिळतं? नाही. आयत्या गोष्टी कुठं पडल्यात? युट्यूबवर पडल्यात. मिळतं काय तुम्हाला युट्यूबवरनं? ठराविक काही गोष्टी मिळतात, पण शेवटी कसं असतं, ज्या मेन गोष्टी असतात त्या युट्यूबवर कधीच नसतात, लक्षात घ्या. ओके, समजलं? बोला आणि कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर. आहे कुणाचा काय प्रॉब्लेम? माझं असं मत आहे इंडिकेटरच्या बाबतीत की इंडिकेटर वापरू नका. तुम्हाला इंडिकेटर वापरायचे आहेत तर मला मेसेज करा, मी तुम्हाला स्पेशल इंडिकेटर देतो. ते कधीही प्राइस ते कसं, इकडं हे इंडिकेटर आहेत ते प्राइस पहिला जाते, म्हणजे थोडक्यात म्हणा लॅगिंग इंडिकेटर आहेत. लॅगिंग इंडिकेटर यूज करण्यापेक्षा लीडिंग इंडिकेटर यूज करा. लीडिंग इंडिकेटर तुम्हाला 100% मार्केटमध्ये प्रॉफिटेबल आणू शकतात, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. लॅगिंग आणि लीडिंग मध्ये असं डिफरन्स काय असतं सर? लॅगिंग म्हणजे प्राइस पळाल्यानंतर ते इंडिकेटर पळतात आणि लीडिंग म्हणजे स्टेबिलिटी असते त्यांच्याकडे. प्राइसच्या तालावर ते चालत नाहीत. ओके, अच्छा. ओके. हॅलो सर. हा बोला. इथेरियमचा सर जरा वन डेचा चार्ट ओपन करायचा. हा, काय बोलायचं सांगा, पुढे सांगा फास्ट मध्ये, मला करतो. 26 तारखेची डेलीची कॅन्डल आहे ना सर. 26 तारखेची डेलीची कॅन्डल. हा, तिथं CRT झालेला. ओके, ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट याला एक स्पाइक आली एकदमच मोठी. मग ती जी ब्लॅक कॅन्डल आहे ना, ग्रीन कॅन्डल नंतरची, इथे हाच म्हणता ना? हा बरोबर सर. ह्या कॅन्डलचा हाय अकाउंट सीआरटी प्ले करायची होती, बरोबर ना? हा बरोबर सर. म्हणजे फक्त एकदा जर दाखवता का, म्हणजे मला लक्षात येईल माझं काय चुकलेलं ते. डेलीच्या टाइम फ्रेमवरून कुठल्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं होतं? 30 मिनिटाला सर जायचं ट्रेड घेण्यासाठी आपण. 30 मिनिटाला जायचं होतं, बरोबर आहे. हा, जो सर. लो मार्क केला त्याच्यावरती मार्केट गेलं, हा बरोबर सर. वरती गेलं. त्याच्यावरती गेल्यानंतर एमएससी तिथे झाला. हा, एमएससी झाल्यानंतर ना लास्ट सेलिंग कॅन्डल ऑर्डर ब्लॉक्स झाल्या, बाईंग कॅन्डल्स झाल्या, बरोबर सर. आणि तिथनं मी सेल मारला इथं आल्यावर, आणि माझा एसएल इकडे गेला. कुठे एसएल गेला दाखवा. नाही म्हणजे माझं काय चुकलं ते लक्षात आलं सर. मला मी एमएसएस मार्क करायला चुकलो होतो, त्यामुळे सर प्रॉब्लेम झाला सर. लक्षात आलं. कसं आहे तुम्हाला सांगू का, अर्धवट गोष्टी मार्केटकडून तुम्ही शिकत असाल किंवा माझ्याकडून पण, चुकीचं आहे ते, लक्षात घ्या. ओके, मी माझा अभ्यास थोडा कमी करते सर, म्हणून बाकी काही नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगू का, थोडक्यात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये कुठं मिळत नाहीत. बरोबर आहे सर. हा, आणि फ्री मधल्या गोष्टींची किंमत नसते मार्केटला. हो सर. बरोबर ना? त्यामुळे, आणि मी काही असं लाख रुपये घेत नाही, मी 15,000 रुपये घेतोय. 15,000 मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर, चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने पाहिजे असतील तर कोर्स जॉईन करा. त्याच्यामध्ये सगळं हँड टू हँड गायडन्स देतो. कुठला एमएससी धरायचा, कुठला नाही धरायचा, हे सगळं प्रॉपर शिकवतो त्याच्यामध्ये. एमएसएस मध्ये पण माझ्याकडे 10 रूल आहेत. रूल माहित नाहीत तुम्हाला हे? एमएसएस मध्ये पण माझ्याकडे 10 रूल्स आहेत, हे माहित नाहीत तुम्हाला. ओके, चालते सर. थँक्यू. हा, ओके, चालतं, ठीक आहे. मग उद्याच्या सेशनला भेटू आपण. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट सर. थँक्यू. तर उद्यापासून ऍडव्हान्स चालू होणार आहे ना? हो, ऍडव्हान्स चालू होणार.